एका महत्वाच्या अध्यायापाशी आपण आलो आहोत. अध्याय क्रमांक 12, सगुण भक्ती योग किंवा नुसतं भक्ती योग असं त्याचं परंपरेने नाव आहे, किंवा भगवत भक्ती योग असे नाव आहे. भक्ती योग आहेच, सगुण भक्ती योग तरी असेल आता भगवत भक्ती योग तरी असेल, याच्याकडं 5 मिनिटात आपल्याला जायचंय. पण 5-7 मिनिटं जे आधीचे खर्च करायचे आहेत एका महत्वाच्या विषयासाठी, आणि तो विषय तुम्ही सर्वांनीच अभ्यास करून थोडं पुढे न्यावा असं मला वाटतं. तो विषय म्हणजे 18 अध्यायापैकी फक्त 11वा अध्याय जरी घेतला तर त्या 11व्या अध्यायामध्ये ज्याला आपण हिंदुत्व म्हणतो, एका अर्थानं भारतीयत्व म्हणतो, एका अर्थानं भरतभूमीचा धर्म म्हणतो. कारण एका वाक्यात सांगायचं तर संस्कृती जी उभी राहते ती भूमीवर आधारलेली असते. या संदर्भातच देशीवाद असा उल्लेख करतात. देशी, स्वदेशी या गोष्टीला संस्कृतीत, कुठल्याही देशातल्या संस्कृतीत महत्व असतं. संस्कृतीचं नातं, कुठल्याही देशातल्या संस्कृतीचं नातं भूमीशी असतं. तर जो काही आपला भारतीय भूमीशी संबंधित भारतीय संस्कृतीचा भाग आहे, ज्याच्यातला फार मोठा भाग, सगळा मी म्हणत नाही पण फार मोठा भाग हिंदुत्वाचा आहे, हिंदुत्वाच्या मागे हिंदू धर्माचा आहे, त्या संबंधी 11व्या अध्यायामध्ये काही आहे का? तर 11व्या अध्यायामध्ये मला अभ्यासातून हिंदुत्वाची 7 सूत्र, हिंदुत्वाची 7 सूत्र ही दिसतात. ती 7 सूत्र कोणती आहे ते मी सांगतो. 11व्या अध्यायामध्ये कुठल्या श्लोकात ती दिसतात तेही सांगतो. श्लोकाचे फक्त अंक सांगतो, आकडे सांगतो. ते अंक आकडे तुम्ही बघा आणि मग माझी काय अपेक्षा आहे ती नंतर सांगते. सगळं काम आपण 5-6 मिनिटांमध्ये संपू. 2-3 गोष्टी मात्र खुलासा करूया. एक, आपण हिंदुत्वाची सप्तसूत्री बघतोय. हिंदुत्व, आपण हिंदू धर्म म्हणत नाहीये, कारण धर्म म्हटलं की इंग्रजीतला जो रिलिजन शब्द आहे त्या रिलिजनचा रूढ अर्थ धर्म असा आपण घेतो. भारतीय परंपरेनं धर्म शब्दाचा अर्थ जीवन पद्धती असा आहे, वे ऑफ लाईफ. त्याला इंग्लिशमध्ये रिलिजन म्हणतात, तेवढाच नाहीये, पण हा वादाचा विषय आहे. त्यात न पडता आपण असं म्हणूया की हिंदू धर्म हा पवित्र आहे. तुम्हाला मला त्या हिंदू धर्माबद्दल अभिमान आहे. हिंदू धर्माच्या आचार विचारांना मी शिरसावंद्य मानतो. पण त्या हिंदू धर्मापेक्षाही व्यापक शब्द हिंदुत्व आहे. पाहायचं असेल तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हिंदुत्व नावाचंच पुस्तक, हे पुस्तक आहे सावरकरांचं हिंदुत्व नावाचं, ते बघण्यासारखं आहे. ते डोळ्यासमोर ठेवून मी म्हणतोय की हिंदू धर्मापेक्षा हिंदुत्व हे मोठं आहे. आणि ते हिंदुत्वच आपला गीता धर्म शेवटी उल्लेख करतो. त्याचा या गीता धर्माचा पाया, गाभा हे हिंदुत्वच आहे. बघूया. पण ते जे हिंदुत्व, त्याची 7 सूत्र कोणती, सप्तसूत्र कोणती, आणि त्यासाठी 1-1, 2-2 श्लोक यातले कोणते, 1-2 श्लोक मागचे पण घ्यावे लागतात तेही मी सांगतो. आणि तेवढी यादी प्रथम आपण करतो. यादी करता करता त्या सूत्राबद्दल आवश्यक तेवढं बोलतो. हिंदुत्वाची सप्तसूत्री. पहिलं सूत्र कोणतं? तर हिंदुत्वाचं पहिलं सूत्र असं की ते ज्याला विभूती पूजा म्हणतात, हिंदू लोक, हिंदू धर्म, हिंदुत्व ज्याला विभूती पूजा म्हणतात, ती केवळ मूर्ती पूजा नाही. शब्द बघा, केवळ मूर्ती पूजा नाही. मूर्ती पूजा आहेच, पण केवळ मूर्ती पूजा नाही, तर ती ईश्वरी तत्वाची, ईश्वरी तेजाची किंवा ईश्वरी विस्ताराची पूजा आहे. 3 शब्द महत्वाचे आहेत: ईश्वरी तत्व, ईश्वरी तेज आणि ईश्वरी विस्तार. इथं आपण ईश्वर शब्द वापरलाय. सर्व धर्मामध्ये ईश्वर शब्द आहे, सर्व धर्मामध्ये. आणि तो ईश्वर मानणारे, ईश्वर निष्ठ असतात, त्यांच्यामध्ये आपोआपच महत्वाचा शब्द आहे, सर्व धर्म मम भाव निर्माण होतो. आपण आपल्या भारतवर्षामध्ये गेलेली 50-60 वर्ष सर्व धर्म समभाव हा शब्द वापरतोय. त्याच्यावर मी काही भाष्य करत नाही, पण सर्व धर्म समभावापेक्षा अनेक अभ्यासकांनी म्हटले, मी नावं सांगू शकेन मोठ्या माणसांची, पण त्या सगळ्यांनी म्हटलंय की सर्व धर्म मम भाव म्हणणं आवश्यक आहे.
मम भाव म्हणजे सगळे धर्म माझेच, सगळ्या धर्मांच्या धर्माला आत्मीयता आहे आणि ही भारतवर्षाची विविधतेतील एकता आहे. या दृष्टिकोनातून ईश्वरी तेज, ईश्वरी सामर्थ्य, ईश्वरी साक्षात्कार किंवा विस्तार तत्व याची पूजा आम्ही करतो, केवळ मूर्तीची पूजा करत नाही. हे पहिलं सूत्र, ज्यासाठी श्लोक आहे. श्लोक क्रमांक 8 आणि 9, 11व्या अध्यायातले बोलतोय मी. श्लोक क्रमांक 8 आणि 9. हिंदुत्वाचं दुसरं जे सूत्र आहे ते हिंदूंचे देव कसे आहेत. तर हिंदूंचे देव म्हणजे हिंदुत्वाचे देव, हिंदुत्वानं ज्याला आराध्य दैवत म्हटलंय, ते शब्द मी हिंदू वापरतो पण हिंदुत्व. तर हिंदूंचे देव, हिंदुत्वाचे देव कसे, तर सौम्य आहेत, प्रसन्न आहेत आणि त्याचबरोबर ते शस्त्रधारीही आहेत. फक्त सौम्य आणि प्रसन्न नाहीत, फक्त कारुण्य नाही. हिंदुत्वाचे देव, हिंदूंचे देव सौम्य आहेत, प्रसन्न आहेत आणि गरज तिथं शस्त्रधारीही आहेत. नाहीतर यदा यदा हि धर्मस्य या प्रतिज्ञेला अर्थ उरत नाही. श्लोक क्रमांक 10, 11व्या अध्यायाचा श्लोक क्रमांक 10 आपण बघितला की हा मुद्दा स्पष्ट होतो. याच्यानंतर हिंदुत्वाचं तिसरं तत्व कोणतं, तर हिंदुत्वाचं तिसरं तत्व आहे कर्म विपाकाचा सिद्धांत. कर्म विपाक म्हणजे केलेल्या कर्माचं फळ मिळतच. कर्म विपाक, चांगल्याचं चांगलं, वाईटाचं वाईट, त्यात अपवाद नाही. कर्म विपाक सिद्धांत हे हिंदुत्वाचं तिसरं सूत्र आहे, जे आपल्याला 11व्या अध्यायातील 18 ते 20 या 3 श्लोकात मिळतं. कर्म विपाकाचं 18 ते 20. चौथं सूत्र आहे हिंदुत्व दयाभाव मानतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत म्हणतो, पण हा दयाभाव संपूर्ण असतो, संतुलित असतो, अर्धवट नसतो. दयाभावच खरा, पण तो संपूर्ण पाहिजे, संतुलित पाहिजे. कसा, तुकोबाने केलेल्या व्याख्येप्रमाणे दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. या दृष्टीनं श्लोक क्रमांक 11वा अध्याय 26 आणि 27. श्लोक क्रमांक 26 आणि 27 संपूर्ण दयाभाव. 5वं जे सूत्र सांगितलंय त्यातले 2 भाग आहेत. आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे हे भगवद्गीतेत वारंवार आहे, वारंवार. पण 11व्या अध्यायात कुठं आलंय आत्मा अमर आहे याबद्दल? श्लोक क्रमांक 32, 33 आणि 34. आता 5व्या सूत्रात येतं आत्मा अमर आहे आपण स्वीकारलं की त्याचाच उरलेला भाग उत्तरार्ध, किंवा हे स्वीकारलं तर ते स्वीकारावंच लागतं. त्याला संस्कृतमध्ये म्हणतात अविनाभाव. हे असेल तर ते असणारच, अविनाभाव. तर या दृष्टीनं एकदा आत्मा अमर म्हटलं की पुनर्जन्म हा त्याचाच एक भाग येतो. त्याचा आत्मा अमर ठरूच शकत नाही. मग पुनर्जन्म या दृष्टिकोनातून 11व्या अध्यायात अगदी पुनर्जन्माचा पूर्ण उल्लेख मला सापडला नाही. तुम्हाला सापडला तर शोधा, स्पष्ट पुनर्जन्माचा उल्लेख. म्हणून मी मागचे 2 सांगणार आहे ज्या ठिकाणी पुनर्जन्माचा स्पष्ट उल्लेख आहे. अध्याय 2 श्लोक क्रमांक 22 जो प्रसिद्ध श्लोक आहे, वासांशी जीर्ण आणि यथा विहाय तो. आणि दुसऱ्याच अध्यायामधला 27वा श्लोक की त्या ठिकाणी चक्क पुन्हा सांगितलंय पुनर्जन्म मिळणारच. तर 2:22 आणि 2:27 हे इथंच लिहून ठेवा. यातलं काहीतरी 11व्या अध्यायात मिळालं पाहिजे. नाही मिळालं तर ठीक आहे, एक वेळ. पहिलं मिळालं की अविनाभाव आहे, दुसरं स्वीकारावंच लागेल. तर पुनर्जन्म आणि आत्मा अमर हे हिंदुत्वाच्या सप्तसूत्रीचं 5वं सूत्र आहे. 6वं जे हिंदुत्वाचं सूत्र आहे, त्यामुळे हिंदू धर्म अगदी सगळ्या म्हणता येईल की जगातल्या अनेक धर्मांपेक्षाही श्रेष्ठ वाटायला लागतो. त्याचं कारण तो नेहमीच मुळी सगुणामध्ये निर्गुण बघतो. हे फार विशेष आहे. हिंदू धर्म, हिंदुत्व 6वं सूत्र आहे, सगुणामध्ये निर्गुण बघतो. तो भक्त असतो, पण आत्ताच आपण 12वा अध्याय बघणार आहे, ज्ञानी भक्त असतो, आंधळा नाही. एकांतिक असेल पण त्याची अनन्यनिष्ठ असेल.
तो ज्ञानाचा डोळा कधी मिटून घेत नाही. ह्या दृष्टीनं सगुणातून निर्गुण पाहणं हे हिंदुत्वाचं 6वं सूत्र महत्वाचं आहे. वारकरी संप्रदायांच्या भाषेत बोलायचं तर ते विठ्ठलामध्ये विश्वदेव पाहतात. वारकऱ्यांचा विठ्ठल हा सगुण निर्गुणात्मक देवाधिदेव आहे. शब्द कसा छान आहे बघा. सगुण निर्गुणात्मक देवाधिदेव विठ्ठल अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यांचं तत्वज्ञान आहे. विठ्ठलात विश्वदेव पाहणं म्हणून आता विश्वात्मके देवे येणे वाद यज्ञ दोषा. हे हिंदुत्वाचं 6वं सूत्र अत्यंत महत्वाचं आहे, जे श्लोक क्रमांक 47 मध्ये तुम्हाला इथे मिळणार 11व्या अध्याय. आणि 7वं आणि शेवटचं सूत्र आहे. हे सगळं असल्यामुळं हिंदू धर्म हा मानवता पूजक आहे. त्या मानवता शब्दाला अवतरणी सिद्ध. हिंदू धर्म मानवता पूजक आहे. तो भरतभूमीने सांगितला, पण भरतभूमी वरच्याच माणसांसाठी नाही सांगितले. अगदी वेदापासून आजपर्यंत आपण विश्व हे एक घरट आहे असं म्हणत आलोय. अलीकडे आपण ग्लोबल व्हिलेज, तर अलीकडे बोलतो अरे व्हिलेज कसलं, गाव कसलं, आम्ही घरट म्हटलंय. नीड शब्द वापरलाय वेदामध्ये. घरट, विश्वाला घरट म्हणण्या इतपत आपली भूमिका होती विश्वाला. कारण मानवता पूजक हे हिंदुत्वाचं 7वं महत्वाचं सूत्र आहे. हे दिसतं आम्हाला श्लोक क्रमांक 55 मध्ये. पण महत्वाची गोष्ट अशी, इथं गीता धर्म येतो की मानवतेची पूजा करायची म्हटलं तर तुमचा धर्म कुठला असला पाहिजे. आता मानवतेची सेवा करायची म्हणजे सेवा केली पाहिजे नको, म्हणजे कर्मयोग पाहिजे. आणि त्या कर्मयोगातून कर्म विपाक जर नको असेल तर तुमचं कर्म आसक्ती रहित पाहिजे. म्हणून बघा 55वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये संग वर्जित हा शब्द का आलाय. मत कर्म कृत मत परमो मत भक्त हे. पण कसा भक्त? संग वर्जित. संग म्हणजे आसक्ती. लोकमान्याच्या भाषेत निष्काम कर्मयोग. आपल्या भाषेमध्ये कर्मयोग कसा? आसक्ती रहित. आणि हे जर नसेल तर मानवता पूजा करता येणार नाही. 2 कारण आहे. एक कर्मच केलं नाही तर पूजा कसली. आणि कर्म करताना माणूस कळायला पाहिजे असेल, नाही तर आपल्या नात्या गोत्याची हितसंबंधात आपण अडकून पडतो. माझं तुझं आपलं परक हे होतच. ते हा देहाचाच गुण आहे एका अर्थानं. त्याच्या बाहेर जायचं असेल तर तुम्हाला निसंग संगवर्जित आसक्ती रहित निष्काम कर्मयोग पाहिजे. आणि शेवटचं वाक्य, हा जो 7वं सूत्र सांगितलं यालाच आपल्या भिडे शास्त्रींनी गीता धर्म असं म्हटलं आहे. आपण जेव्हा इथं बोर्ड लिहितो किंवा आपण शोभायात्रेमध्ये पुन्हा पुन्हा म्हणतो की गीता धर्म आमचा विश्व धर्म आहे, गीता धर्म आमचा राष्ट्रीय धर्म आहे, गीता धर्म आमचा भरतभूमीचा धर्म आहे, असं कशाच्या आधारे म्हणतो? अगदी तत्वज्ञानावर घासून, तत्वज्ञानाच्या सहाणीवर घासून जरी बघितलं तरी स्वच्छ आहे की गीता धर्म हा आसक्ती रहित कर्मयोग सांगतो, निष्काम कर्मयोग सांगतो, मानवता पूजा सांगतो. म्हणून आमचा गीता धर्म सर्वश्रेष्ठ आहे. या भरतभूमीचा तो राष्ट्रीय धर्म आहे. काही लोक राष्ट्रधर्म राष्ट्रीय धर्म याच्यामध्ये भांडण करायला लागतात. आपल्याला काहीच भांडण करायचं नाही. राष्ट्रीय धर्म यात काही शंका नाही. तेव्हा भरतभूमी अगदी पहिल्यांदा बोलतो देशीवाद, इंग्रजी वागण्याची काही टर्मिनॉलॉजी परिभाषा आहे. त्या देशीवादाचा विचार केला तरी सुद्धा आमचं हिंदुत्व, आमचं गीतोक्त वचन, गीतेने सांगितलेली आमचा धर्म हा आसक्ती रहित कर्मयोग असल्यामुळं तो मानवता पूजक आहे. हिंदुत्वाचं सूत्र क्रमांक 7. त्याला मी सांगितला श्लोक क्रमांक 55. ठीक, एवढं आपण 11व्या अध्यायातनं पाहिलं. आता मी आवाहन असं करणार आहे, आपल्यातल्या अनेकांचा गीतेचा व्यवस्थित अभ्यास आहे, उत्तम अभ्यास आहे. याच्यामधून आपण सवडीनं ही 7 सूत्र असे तक्ता करा. त्या सूत्राचा सांगितलेला, मी सांगितलेला तुम्हाला पटलेला, तुम्हाला आवडलेला, सगळं माझं पटेल असं नाही, पण तुम्ही त्या सूत्राचा जो अर्थ करता तो लिहून ठेवा वर. आणि त्याच्या खाली गीता वाचता वाचता जे श्लोक तुम्हाला सापडतील त्या याच्यात असणारे. मी 11व्या अध्यायाचे सांगितले, आपण 18 अध्यायाचा अभ्यास करायचा. एकाने करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून करूया. तो गोवर्धन पर्व सगळ्यांनी उचललं पाहिजे. सगळ्या गोपाळांच्या यष्टी काठ्या त्या ठिकाणी पाहिजे. तर मी आता आवाहन करून ठेवतो की तुम्ही प्रयत्न करा. 7 सूत्राच्या खाली गीतेचे कोणकोणते श्लोक येतात बघा, मोठा तक्ता करा आणि नंतर ते तक्ते आपण एकमेकांमध्ये आदान प्रदान करूया. गरज असेल तर आपण गीता मंडळाच्या कार्यालयाची मदत घेऊ, त्या ठिकाणी एकत्र करता येते. त्याचं आपलं नाव घालून म्हणजे कोणाचं काम आहे हे पण करायला काही हरकत नाही. आणि मग आदान प्रदान करून त्याच्यातून काही करता आलं तर विचार करूया. कारण
गीतोक्त हिंदुत्व, गीतोक्त हिंदू धर्म, गीतेनं सांगितलेला हिंदू धर्म हा एका नुसता व्याख्यानाचा नव्हे तर ग्रंथाचा विषय आहे, पुस्तकाचा विषय आहे. आणि त्याची आजची आपल्या समाजाला नितांत गरज आहे असं तुमच्या लक्षामध्ये येईल. अभ्यासातून एखाद्याकडे ते काम सुद्धा होऊ शकेल एवढं आवाहन मला गीता, जीवन गीता या आपण ज्ञान यात्रेमध्ये करायची होती. ठीक, एवढं पुरे. आता जाऊया 12व्या अध्यायाकडे. 12व्या अध्यायाकडे जाताना मगाचा धागा पकडूया. सगुण भक्ती योग किंवा भगवत भक्ती योग. गडे शास्त्रींनी नेहमीच्या पद्धतीने अगदी कमीत कमी शब्दात आणि सोप्या शब्दात त्याचं मर्म 3 सूत्रांनी सांगितलं. पहिलं सूत्र असं की खऱ्या भक्ताची लक्षणे कोणती. खऱ्या म्हणजे ज्ञानी, खऱ्या भक्ताची लक्षणे कोणती. एक सूत्र. ईश्वरास कोणते भक्त आवडतात. पुढे बघूया आपण 8 श्लोकामध्ये 6 वेळा म्हटलंय की तो भक्त मला प्रिय. अरे किती पुनरुक्ती. 8 श्लोकामध्ये 6 वेळा म्हटलंय की तो भक्त मला प्रिय आहे. जे भगवंताला कोणते भक्त आवडतात आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं आचरण कसं असतं. नाही तर बोलू काका ब्रह्म तत्वज्ञान बोलणारे खूप, पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशी पावलं कमी. तर आपल्याला आचरण पाहिजे. तर आचरण कसं, भगवंताला कोण आवडतात आणि खऱ्या भक्ताची लक्षणं कोणती. संतुष्ट असेल, अमुक असेल, तमुक असेल वगैरे थोड्या वेळात बघूया. हे विडी शास्त्रींचं सांग. त्यांनी 3 श्लोक महत्वाचे, 3च फक्त 20 3 श्लोक महत्वाचे मानले. 8, 12 आणि 17. 8, 12 आणि 17. आता एक शंका दूर करून जाऊया. खूपदा काय घडतं की आपण सगुण भक्तियोग वाचायला लागलो सगळ्या 20 श्लोकांचा, की सगुण भक्ती म्हणजे भगवत भक्ती आणि मध्येच 3-4 श्लोकामध्ये ध्यान योग किती कठीण आहे, पातंजल योग किती कठीण आहे हे येतं. आणि क्लेशोधिकस्तरस्तेषा म्हणून क्लेशदायक असणारा सोर आणि माझ्याकडे ये असं येतं. तर चटकन असं वाटून जातं की या अध्यायामध्ये बहुतेक दोघांच्या बद्दल लिहिलंय. एक ध्यान योगाबद्दल लिहिलंय आणि एक भक्ती योगाबद्दल लिहिलंय असं वाटून जातं. वाटण्यासारखी स्थिती आहे. ध्यान योग म्हणजे पातंजल योग आणि भक्ती योग यांच्याबद्दल लिहिलंय. पण नीट विचार काय तर लक्षात येतं यांच्याबद्दल तर लिहिलंच आहे, पण आणखी दोघांच्या बद्दल पण लिहिलंय. ते आहे ज्ञान योग आणि कर्मयोग सुद्धा. म्हणजे ध्यान योग आहे, भक्ती योग आहे, ज्ञान योग आहे आणि कर्मयोग सुद्धा आहे. यासाठी पाहिजे असेल तर श्लोक लक्षात म्हणजे आकडा ठेवा. ते आले की त्यावेळी बोलूया. श्लोक क्रमांक 4 आणि श्लोक क्रमांक 12. 20 श्लोकापैकी श्लोक क्रमांक 4 बघितला आणि 12वा बघितला की 4ही योगांची जाणीव आपल्याला होऊन जाते. कर्मयोगाची पण होते, ज्ञान योगाची पण होते, भक्ती योगाची पण होते आणि ध्यान योगाची तर होतेच होते. हे ध्यानामध्ये घेऊया. म्हणजे फक्त 2 योगाबद्दलचं बोलणं नाहीये, तर 4 योगाबद्दलचं बोलणं आहे. आणि म्हणूनच कदाचित तो अध्याय हा काय किंवा 15वा काय किंवा 9वा काय महत्वाचे ठरत असतील. आणखी एक वैशिष्ट्य असं की अध्याय किती लहान आहे, 15वाही लहान आहे. फक्त 20 श्लोकांचा, फक्त 20 श्लोकांचा. आचार्य अत्रेंनी शास्त्रीजींच्या बद्दल, पंतप्रधान आपले जय जवान जय किसान सांगणारे, त्यांच्याबद्दल लिहिताना पुस्तक लिहिलंय ज्याचं नाव आहे इतका लहान इतका महान. शास्त्रीजींच्या बद्दल की आपण म्हणतो मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी. या अध्यायाचं तसंच आहे. आहेत 20 श्लोक पण याची मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मात्र मोठी आहे. आणि इतकी मोठी आहे की जसा 9वा अध्याय, जसा 15वा अध्याय, जसा 12वा अध्याय हे तर गंगा किनारीची तीर्थक्षेत्र आहे. सगळी गंगा नदी पवित्र, तिचा काठ न काठ पवित्र, त्यातला अणुरेणू पवित्र. पण शेवटी भगवंताच्या लीला ज्या ठिकाणी झाल्या तो गंगा किनारा तीर्थक्षेत्र ठरतो. मग हरिद्वार असेल, प्रयाग असेल, काशी असेल, यांची योग्यता जशी अन्य भूमीपेक्षा वेगळी, तशी 18 अध्यायाच्या अन्य भूमीपेक्षा 12व्या अध्यायाची योग्यता अधिक वेगळी. आणि म्हणून तो महान आहे असं आपल्या लक्षात येईल. महापुरुषांच्या चरित्राचा धांडोळा घेतला ते कसं स्पष्टपणे मिळालंय की महर्षी अण्णासाहेब कर्वे, भारतरत्न महर्षी अण्णासाहेब कर्वे यांनी फार जुन्या काळामध्ये जेव्हा त्यांचं काम निम्म्यावर आलं तेव्हाच मुळी आत्मचरित्र लिहिलं. हेतू आपल्या कार्याची लोकांना माहिती व्हावी. त्यात त्यांनी स्पष्टपणे, महर्षी कर्व्यांनी स्पष्टपणे म्हटलंय की कामाला बाहेर पडताना
त्यांचं काम किती कठीण होतं आपल्याला माहिती आहे. स्त्री शिक्षण काळात सोपं नव्हतं. आता 50% आरक्षण आपण गाठू शकलो, पण त्याची भूमी तिथे आहे. काय त्या काळात होतं आठवा. हे करताना महर्षी म्हणतात, मी बाहेर पडत असताना मी 12व्या अध्यायातले श्लोक गुणगुणत असतो. महर्षी कर्वे सांगतात की स्त्री उद्धारासाठी बाहेर पडताना समाजाच्या विरुद्ध म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना, समाजाच्या विरुद्ध पोहताना मी 12व्या अध्यायातले श्लोक गुणगुणत असतो. एवढी सुद्धा एका महापुरुषाची साक्ष पुरेशी आहे. आणि महर्षी कर्वेच का, खुद्द भगवानच म्हणतात त्या अध्यायाच्या शेवटी की इतका वेळ तुला मी जो उपदेश केला ना बाबा, ती अमृताची धार आहे. आपण जगात सगळ्यात सुंदर अमृत म्हणतो ना, ते मधुर असतं, ते संजीवक असतं, ते पिणारे देव अजर आणि अमर असतात. त्या अमृताची, शब्दामृताची, अनुभवामृताची धार शंकरावर संततधार धरतो तशी 20 श्लोकामध्ये आहे असं भगवंत सांगताय. आणि कुणाचं शिफारस पत्र पाहिजे. आपला शेवटचा श्लोक माहिती आहे, ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. ते जेव्हा अमृताची धार म्हणतायत, पर्युपासते उपासना करणं, या श्लोकात अध्यायाचं महत्व किती मोठं आहे हे सहजपणे आपल्या लक्षात येईल. या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानं होते. हे फार महत्वाचं आहे. हा शिष्य तयार आहे आणि गुरु तर काय प्रश्नच नाही, योगेश्वरच आहे. पण असंच या शिष्यानं 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला विचारलं होतं, जसं आता 12व्या अध्याय सुरुवातीला विचारलं. 5व्या अध्याय सुरुवातीला त्याने विचारलं होतं की अरे, पूर्ण संन्यस्त वृत्ती आणि निष्काम कर्मयोग हे 2 आहेत का एक आहे? मी शब्द काय वापरतोय बघा. संन्यासी आणि कर्मयोगी हे काय म्हणत नाही मी, त्याचा संन्यासाश्रम वाटून जातो. मी म्हणतोय पूर्ण संन्यस्त वृत्ती, जे संन्यासाची असलीच पाहिजे तर तो संन्यासी होणार ना. तर पूर्ण संन्यस्त वृत्ती, फल संन्यास येणार त्याच्या पोटात, आणि निष्काम कर्मयोगी, या दोघांच्या मध्ये काय फरक आहे बरं? का दोघे एकच आहे? आणि भगवंताने उत्तर देऊन टाकले, अरे दोन्ही एकच आहे. तसं या ठिकाणी अर्जुन विचारतोय की सगुण भक्ती करणारे तुझे भक्त आणि निर्गुणाची उपासना करणारे उपासक यात श्रेष्ठ कोण? फरक काय विचारला नाही, यात श्रेष्ठ कोण? आता अडचणीत आणणारा प्रश्न. कसा अडचणीत आणणारा? अर्जुनाचा प्रश्नही चांगला तीव्र तिखट आहे आणि भगवंताला उत्तर देणं अडचणीच आहे. त्या समजा आपण भूमिती शिकतोय, गणित शिकतोय आणि असं आपण वर्तुळ काढलं आणि गुरुजीने विचारलं की या वर्तुळाच्या 2 ज्या बाजू आहेत याच्या श्रेष्ठ कोणती तेवढं सांग. नुसत्या 2 रेषा काढल्या तर कमी जास्त सांगता येईल ना. वर्तुळाचा जो भाग आहे तो कसा श्रेष्ठ कनिष्ठ ठरवायचा? त्या वर्तुळाच्या 2 बाजू यांची तुलना तरी कशी करायची? शेवटी वर्तुळ आहे, वर्तुळाच्या 2 बाजूची तुलना होत नाही. किंवा अगदी प्रापंचिक उदाहरण, आईला विचारलं तुझी 2-3 मुलं आहेत, असा कुठला श्रेष्ठ बरं, कुठला आवडता बरं हे कोण विचारते, पण आई कधीच सांगणार मी कोण आवडतं, ते समजून घ्यायचं असतं. बोलेलीने संवादीचे. पण आईला विचारणं केवढं कठीण आहे बरं की तुझ्या 2 मुलातलं कुठलं मूल श्रेष्ठ बरं? आणि अर्जुन तेच विचारतोय का ती दोन्ही मुलं भगवंताचीच आहेत ना. संन्यासी त्याचाच, भक्त योगी त्याचाच, सगुणोपासकही त्याचाच, निर्गुणोपासकही त्याचाच. पण प्रश्न काय, या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? असंही म्हणता येईल की रामायण आपण वाचायला लागलो तर लक्ष्मणाचं रामावर अधिक प्रेम आहे का भरताचं अधिक प्रेम आहे असा प्रश्न विचारला. लक्ष्मण सतत 12-14 वर्ष बरोबर होता, अधिक प्रेम. अरे पण 12-14 वर्ष राज्य मिळालं असताना सुद्धा न घेता ती पदचिन्ह त्या पादुकाच्या सिंहासनावर ठेवून रामाच्या नावानं राज्य करणं, आणि इकडं जसे वनामध्ये जटाभार वाढवून होते तसं तिथेही जटाभार वाढवणं. तिघांचे आजच्या भाषेत एकत्र फोटो काढले तर ओळखण्याच नाही कोण आहे तो. सगळे जटाधारी. तो का राजा होता म्हणून मुकुट घालून बसला नव्हता, तो जटाधारी होता. बरं, हा वर्गी वर्णन आहे. कसं ठरवायचं लक्ष्मण श्रेष्ठ का भरत श्रेष्ठ? मोठं अडचणीच आहे. पण एक जाता लक्षात घ्यायचं की लक्ष्मणा बरोबर राम होता किंवा त्याला भक्ती करता आली, आणि म्हटलं तर भरत एका अर्थात निर्गुणोपासक होता कारण त्याला राम काही दिसत नव्हता. पण राम दिसत नव्हता म्हणूनच जाताना तो रामाची पदचिन्ह पादुका घेऊन गेला, त्या समोर ठेवल्या
आणि त्याची पूजा करत करत निर्गुणोपासना केली. उत्तर द्यायचं झालं तर सगुणोपासना निर्गुणोपासनेमध्ये निर्गुणोपासना वृक्ष आहे आणि सगुणोपासना ओलावा असणारी आहे. भरताच्या निर्गुणोपासनेला सुद्धा पदचिन्हांचा ओलावा लागला. तर रामाकडे ती पदचिन्ह मारायचं कारण काय? राम तर अंतःकरणात होता, अंतरात्मा होताच. पदचिन्ह लागतात आणि म्हणून आचार्य विनोबा भावे म्हणतात की ते आईला सोडा, भगवंताला सोडा. तुम्हाला मला उत्तर जर विचारलं की निर्गुणोपासक श्रेष्ठ का सगुणोपासक श्रेष्ठ, तर उत्तर द्यायला दोन कसोट्या लागतील. त्याचे उत्तर देता येणार नाही. एक सुलभता आणि दुसरं सुरक्षितता. दोन्ही मार्ग भगवंताकडेच जातात, सगुण मार्गांचा नाही तर निर्गुण मार्गांचा. पण सुलभ काय आहे, सोपं काय आहे आणि सुरक्षित काय आहे? आपण 6वा अध्याय शिकलोय. तो योग भ्रष्ट कसा होऊ शकतो ते सांगितलंय भगवंताने. पण त्याच्यात अजूनही शंका काय आहे? तुटक्या ढगासारखा संपतो की काय? ती भीती आहे ना पोटामध्ये मरणानं मध्येच गाठलं तर योगाभ्यास करताना. हे सगळं मनामध्ये घेतलं तर सुरक्षित काय? परमार्थ मार्गात, नेमच्या जीवनात नाही, परमार्थ मार्गात सुरक्षित काय आणि सुलभ काय? त्या सुलभ आणि सुरक्षिततेच्या कसोट्यावरच उत्तर देता आलं तर देता येईल, नाहीतर देता येणार नाही. भगवंतालाही आलेलं नाही. तो आपण कसं दे. तो भक्त म्हणतोय पण ज्ञानी भक्त म्हणतोय, ज्ञान म्हणतोय पण भक्ती बोलतोय. एकदा ज्ञान म्हटलंय तर कशाला भक्तीची गरज आहे? ज्ञानात मोक्ष असं तर आमच्याकडे ठरलेलंच आहे. मुली ज्ञानात मोक्ष आता ज्ञानानच मिळतो. मग कशाला भक्तीची गरज आहे? कुठे गडबड उडाली भगवंताची सुद्धा की ज्ञानी भक्त, भक्त ज्ञानी, ज्ञानाचा डोळा आणि भक्तीचा अंतःकरण, हा सगळा मुद्दा आहे. मग उत्तर देणं अतिशय कठीण आहे असं लक्षामध्ये येईल. मात्र इथं ज्ञानी भक्ताची आपण लक्षणं 6-7 बघूया. त्याला आपण ज्ञानी भक्त यासाठी म्हणतोय की आत्ताच आपण लिहून घेतलेलं हिंदुत्वाचं पहिलं सूत्र की तो व्यक्ताची उपासना करतो, तो मूर्ती पूजा करतो, तो विभूतीची पूजा करतो, तो भगवान श्रीकृष्णावर जीवापाड प्रेम करतो, तो विठ्ठलावर जीवापाड प्रेम करतो. पण त्याच्या माध्यमातून तो परमात्म्यावर प्रेम करतो. म्हणजे इथला सगुणोपासक भक्त शेवटी निर्गुणोपासक असतो, हे विसरता येत नाही. नाहीतर 12व्या अध्यायातले शेवटचे 8 श्लोक चुकीचे ठरतात. अनिकेतः काय, स्थिरमती काय, संतुष्टा काय, हे सगळं जर खरं ठरायचं असेल की ज्ञानी भक्ताची लक्षणं जर लक्षणं ठरायची, पण भिडे शास्त्री तर म्हणाले भक्ताची लक्षणे काय भगवंताने सांगितलंय म्हणून. ती लक्षणं जर ठरायची असेल, लक्षणं कशासाठी असतात? त्या वस्तूची नेमकी माहिती व्हावी म्हणून. व्याख्या कशासाठी असते? नेमकं ते प्रमेय कळावं म्हणून. तर म्हणून एकदा म्हटलं की तुम्हाला तो भक्त ज्ञानीच असायला पाहिजे, हे ध्यानामध्ये घ्या. आणि अशी लक्षणं किती आहे? आता गीतेत काय होतं? सद्गुण सांगायला लागले तर तेच, स्थितप्रज्ञ सांगायला लागले तर तेच. मी पुढे यादी देतो तुम्हाला. स्थितप्रज्ञ आहे, ज्ञानी भक्ताचे कोण कोण आहे सगळ्यात माहिती आहे. आणि होणारच, कारण मूळ गाभाच तो आहे. आता बदलायचा कसा? मुरलीधर म्हटलं काय, मुरारी म्हटलं काय, केशव म्हटलं काय, द्वारकाधीश म्हटलं काय, कसं बदलणार? कसं मूळ एक ना तसं घडतं. पण सगळी ती काही आहे जी त्याची काटछाट जर केली, आधी सांगतो म्हणजे मग शेवट अधिक सोयीचं होईल माझ्या दृष्टीने. तर काटछाट जर केली तर कोणती लक्षणं आहेत बरं? तर तुम्ही जर टिकून घेतली तर 12 अध्याय सगळं आपल्याला कळूया. पहिला आहे अद्वेष्टा. हे कुणाचा द्वेष नाही भावात. मत्सर तेवढा सोडायचा. अनसूया, असूया म्हणजे मत्सर. अनसूयेच्या पोटी दत्तात्रय जन्म असेल, ते लक्षात ठेवा. अनसूया म्हणजे अद्वेष्टा. दुसरा आहे सदा संतुष्ट, समलोष्टाश्म कांचना, सदा संतुष्ट. तिसरा आहे लोकसंग्रही. त्याला ज्ञानी भक्त म्हणत नाही, तर हिमालयावर बसलाय आणि स्वतःच्या मुक्तीचीच फक्त काळजी करतो, जनतेची नाही. लोकसंग्रही. चौथा आहे अनासक्त. प्रपंचात सुद्धा लंपटपणा नाही करायचा, अनासक्त. 5वं जे सूत्र आहे ते सर्वाशी सम, सगळ्यांशी समान वागायचं. पाप्याशी आणि पुण्यवानाशी कठीण आहे, पण बघूया. सर्वाशी सम. 6वं जे आहे ते स्थिरमती, स्थितप्रज्ञ. एवढी 6 त्या 8मध्ये आहे. आणि त्याच्या माग काहीतरी आहे, त्याचं नाव आहे विश्वमित्र. आणि नेमकं त्यावर ज्ञानदेवाने बोट ठेवले. त्यांची जी महान ओवी जन्मास आली, हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला.
सरळ विश्वमित्र गुण तुम्हाला त्या श्लोकात मिळणार नाही. तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. मिळतो पण असा लपलेला, पाठीमागे असणारा, अंतर्भूत असणारा नव्हे, गाभात असणारा. कारण गाभा दिसत नाही, बाह्यांग दिसतं ना, मन दिसत नाही, कृती दिसते ना, कृतीवरनं मन ओळखायचं. म्हणून मी विश्वमित्र सातवं सांगतो आणि तिथं ज्ञानेश्वरांच्या ओव्यांचा उल्लेख करतो. प्रवचन सेवा संपतात, पण हे 7 आपल्या दृष्टीनं महत्वाचे. आता मागे जाऊया. पहिल्या प्रश्नातच विचारलं, एवं सतत युक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमाः. प्रश्न विचारला की निर्गुणोपासक आणि सगुणोपासक याच्यामध्ये बाबा श्रेष्ठ कोण? शब्द बघा, योग वित्तमः असे विचारलं. योग वित्तमहाचा अर्थ योग वेत्ता, योगी नव्हे तर योग वेत्ता. योगी नव्हे तर योग वेत्ता, योग जाणणारा, करणारा नाही, करणारा आहेच पण जाणणारा. आणि त्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ योगी. गीतेतला शब्द सांगायचा तर दुसऱ्या श्लोकामध्ये आहे युक्त तमाहा. बघा आपण बघितलंय, यत वेगळं, युक्त वेगळं, योगी वेगळं, युक्त बरोबर योगी, आणि युक्त तर वेगळं, युक्त तम वेगळं. हा युक्त तम आहे. दुसऱ्या श्लोकातच आलंय, म्हणजे आपल्याबद्दलच काही नाही. तर पहिल्या प्रश्नात, पहिल्या श्लोकात विचारलं बाबा श्रेष्ठ कोण, आणि दुसऱ्या प्रश्नात तेच विचारलंय जे उत्तर भगवंताने दिले. पण भगवंताचं उत्तर मोठं कौशल्याचं आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी 2 मुद्दे लक्षात घेऊन जावे. तो मुद्दा असा आहे की 11:55 श्लोक जो आहे ना, मत कर्म कृत मत परमो मत भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्व भूतेषु यस् मामेति पांडव. हे ऐकल्यावर अर्जुनाच्या मनात विचार आला की अरे, मत भक्ता पण म्हणतो आणि निर्वैर सर्व भूतेषु पण म्हणतो. निर्वैर सर्व भूतेषु ही निर्गुणोपासना आहे आणि मत भक्ता ही सगुणोपासना आहे. या दोघांत श्रेष्ठ कोण? 55व्या श्लोकाची छाया सावली पहिल्या श्लोकावर ध्यानामध्ये घ्या. पण एवढंच नाही, नीट आपण विचार केला तर लक्षामध्ये येतं. अध्याय क्रमांक 9, अध्याय क्रमांक 10, अध्याय क्रमांक 11 अनन्यनिष्ठ भक्ती योग, विभूती योग आणि विश्वरूप दर्शन योग सगळे म्हणून काय दाखवतात? सगुणोपासना. तर विचार करा, अध्याय 9, 10, 11 सगुणोपासनाच दाखवतात. आणि ती सगुणोपासना ऐकून आजच्या मला शंका आली, अरे सगुणोपासक श्रेष्ठ आहे का? ते निर्गुणोपासनाचं काय करायचं? निर्वैर सर्व भूतेषुचं काय करायचं? संगवर्जिताचं काय करायचं? हे सगळं मनामध्ये जागा झालं का 9, 10, 11 त्याला कारण आहे. आणि 12व्या अध्यायामध्ये भगवंतांनी उत्तर देताना मोठी हुशारी केली. त्यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये मला सगळ्यात कोण आवडतात असं म्हटलंय, पण तिथं फक्त शब्द न वापरता युक्त तमाहा म्हटलंय. कारण तू विचारतस ना योगी श्रेष्ठ कोण म्हणून, पण असं काही हुशारीने सुचवून ठेवलंय की त्या श्लोकाचा अर्थ लावला तर निर्गुणोपासकही श्रेष्ठ ठरतो शब्दशः, आणि खरा सगुणोपासक श्रेष्ठ ठरतो. बघूया. मय्यावेश मनो येमा नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेता असते मे युक्त तमा मताहा. मे युक्त तमा मताहा ते माझ्या दृष्टिकोनातून युक्ततम आहे. कोण बरं? श्रद्धया पर्योपेता असते. परया श्रद्धया उपेता. परया म्हणजे परम, श्रद्धया म्हणजे श्रद्धेने, आणि उपेता म्हणजे युक्त होऊन, पण लगेच पुढे म्हटलंय नित्ययुक्त, म्हणजे योगी असायला पाहिजे. नित्ययुक्ता उपासते ते भक्ता युक्त तमा मता. कळलं? माझा हळूच काय म्हटलंय बघा, मय्यावेश मनो येमा. माझ्या ठिकाणी मन लावून जे कोणी अशी उपासना करतात, तर कुणाची करतात बरं? माम नित्ययुक्ता उपासते, माझी उपासना करतात. यातला माम आणि मय्यावेश हे कोण? डोळे झाकून भगवंत. डोळे झाकून भगवंत, कारण प्रत्येक ठिकाणी भगवान वाचा आहे ना. काय हुशारी आहे बघा. मय्यावेश आणि मा मध्ये सांगून टाकलं सगुणोपासक. पण नुसता श्लोक वाचत गेलो, मय्यावेश त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर दोघांनी लागू पडतं. उत्तर असं गेलंय की योगी श्रेष्ठ आहे आणि भक्तही श्रेष्ठ आहे. आता खरं भक्त श्रेष्ठ आहे म्हणतो कुठं? ज्ञानी भक्ताची लक्षणं सांगितली. क्लेशोधिकस तरस तेषाम त्यासाठी सांगितले. काय सांगायची गरज आहे? मूळ मुद्दा आपला काय? सुलभता आणि सुरक्षित.
पण भगवंतांनी भक्ताला श्रेष्ठ म्हणायच्या आधी योग्याला सुद्धा जाता जाता न्यायालयाच्या भाषेमध्ये संशयाचा फायदा देऊन टाकलेला आहे की बाबा ते सुद्धा श्रेष्ठ, पण हळूच मग आता न्याय द्यायचा आहे की भक्त श्रेष्ठ. पण सगळे दुखवायला नको ना, गीतेचं वैशिष्ट्य कुणा दुखवायचं नाही पण आपलं सोडायचं नाही. आपल्याला जे काय सांगायचं शेवटपर्यंत ठामपणे सांगत राहायचं, पण कुणालाही दुखवायचं नाही. सर्वेशाम अविरोधेन हे सोपं नाहीये, पण भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर पहिल्या श्लोकातली कोटी आपल्या लक्षामध्ये येऊन जाईल. आणि मग भगवंत चक्क पुढं तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकामध्ये सांगून टाकतात की बाबा जे इंद्रियांचं संयमन करतात, सर्वत्र समबुद्धी ठेवतात, अनिर्वाच्य अव्यक्त सर्वव्यापी अचिंत अविकार्य अचल नित्य अशा शब्द बघा, निर्गुण ब्रह्माची उपासना करतात, ते मलाच प्राप्त होतात. श्लोक पहिला वाचूया. ये त्वक्षर मनिर्देश मव्यक्तम पर्युपासते सर्वत्र गमचिंत्यंच कूटस्थ मचलं ध्रुवम संनियम मेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव. मी इथेच थांबणार आहे, एवढंच आपण वाचलंय. अनिर्वाच्य अविचल अचल असं जे निर्गुण ब्रह्म आहे त्या सगळ्यांची उपासना करणारे ते मला मिळतात. एवढंच ऐकलं तर डोळे झाकून निर्गुणोपासक श्रेष्ठ आहे, योगी श्रेष्ठ आहे, पातंजली योगी श्रेष्ठ आहे. पण पुढे अशी खोच ठेवली आहे की तो भक्त असायला पाहिजे. पण पुढे काय म्हणते बघा, सर्वभूत हिते रतः. नाथपंथात ध्यान योगात पातंजली योगात तुम्ही कर्म केलंच पाहिजे, सर्व भूत मात्रांचं कल्याण बघितलंच पाहिजे, जे जे भेटे ते ते भूत मानिजे असं म्हटलंच पाहिजे अशी अट नाही. मी आपल्याला सांगतो, निवृत्तीनाथांना श्रीकृष्णाची भक्ती गहिनीनाथांनी शिकवली. गहिनीनाथांच्या पूर्वी कृष्णाची भक्ती नाथपंथात नाही. शंकराची आहे, आदिनाथाची आहे, कृष्णाची नाही. पण गहिनीनाथांचे वैशिष्ट्य आहे की नाथ संप्रदायातले असून गोरक्षनाथांचे शिष्य असून निवृत्तीनाथांना मात्र त्यांनी कृष्ण भक्ती शिकवली. म्हणून निवृत्तीनाथ म्हणाले, निवृत्तीचे ध्येय कृष्ण हाची होय, गहिनीनाथे सोय दावी येती. जसं तुकोबांचं झालंय, ते स्वप्नात गुरु भेटला आणि मंत्र काय दिला, रामकृष्ण हरी. गुरुवर बंधन घालता येत नाही, अमुकच मला बीज मंत्र दे म्हणून. पण योगायोग काय छान आहे की मला बीज मंत्र मिळाला, माझ्या पिढ्यानपिढ्या 7 पिढ्या जातात. देहूतलं तुकारामांचं मंदिर आहे ना, ते तुकारामांच्या मागं 8व्या पूर्वजानं विश्वंभर बुवा बांधलेला आहे. ते पिढ्यानपिढ्या वारकरी, मंत्र काय, रामकृष्ण हरी. काय भाग्य बघा. तसं घडलं ना. गहिनीनाथे सोय दावी येली. पण नीट गीता बघूया, सर्वभूत हिते रता शब्द आलाय म्हणजे तुला निष्काम कर्मयोगी असायलाच पाहिजे. आणि गीता सांगते निष्काम कर्मयोग करायला अन्य योग कुठलेच चालत नाही, भक्तियोग. याचा अनुभव आपण सुद्धा घेतो. नेहमीच्या जीवनामध्ये स्वार्थाच्या पलीकडे थोडी उडी मारायची म्हटलं तर भक्तीचा आधार घेतला तर उडी मारता येते, लांब उडी, नाही तर मागच उडी पडते. भक्तीचा आधार सर्वभूत हिते रता हे का म्हटलंय हे नीट लक्षामध्ये घेण्याची गरज आहे. मात्र चक्क ते येत अक्षर मनिर्देश तिसरा श्लोक, चौथा श्लोक, नंतर मागे सुद्धा दुसरा श्लोक, त्यात निर्गुणाची उपासना करणाऱ्यांची अवहेलना केलेली नाही. तेही स्वीकारार्ह आहे. कारण गीतेचा आपण अध्याय आठवूया. अध्याय 5वा त्याचा शेवट 8वा, त्याच्यामध्ये ध्यान योगाचंच वर्णन आहे. अध्याय 6वा संपूर्ण 8वा, त्याच्यामध्ये ध्यान योगाचंच वर्णन आहे. अध्याय 8वा संपूर्ण 8वा, ज्याच्यामध्ये प्रयाण योग. कारण काय माहितीये, सगळं केलं खरं, पण मरण हे जीवनाच्या कोड्याचं गणिताचं उत्तर आहे. उत्तर नीट सुटलं तर गणित सोडवलेला अर्थ आहे ना. शेवटचा दिस गोड व्हावा, याचा काय तिच्या जीवनाला अर्थ आहे. म्हणून प्रयाण योग महत्वाचा, तेही सांगितलं. 5, 6, 8 आणि म्हणून आता 12 मध्ये सुद्धा ध्यान योगाला कमी लेखलेलं नाहीये. हा, तेही पुस्तक बरं, पण सर्वभूत हिते रता त्यांनी असण्याची गरज आहे, त्यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणखी जाता जाता पुन्हा सांगितलं, एक मात्र लक्षात ठेव की सगळं तू करताना सुलभता आणि सुरक्षितता या मुद्द्याचं उत्तर भगवंत म्हणत नाहीये. पण क्लेशोधिकस्तरस्तेषां हे वाचलं की त्याची दुसरी बाजू सुलभ आणि सुरक्षितच निघते. तसं क्लेश नकोत म्हटलं तर सुलभ पाहिजे, क्लेश नकोत म्हटलं तर सुरक्षित पाहिजे.
आपण समजा ध्यान योग शिकायला गेलो तर गुरुजी प्रथम आपल्याला काय सांगतात, अरे आसन एवढंच करायचं की ते सुखासन व्हायला पाहिजे, आळसाला परवानगी नाही, हातपाय वाकतच नाही परवानगी, वाकले पाहिजे. पण उगीच आपल्या कसरतीच्या प्रयोगातून आपला सर्कस चालवायची आहे असे समजायचं काही कारण नाही. सुखासन सुखे नैव सुलभ आणि सुरक्षित. म्हणून भगवंतच म्हणतात त्या ज्ञानदेवांनी त्याला कळसच केलाय, क्लेशोधिकस्तरस्तेषां अव्यक्ता सत्यचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. आपलं लक्ष जात नाही, पण त्या 5व्या श्लोकातली दुसरी ओळ जास्त महत्वाची आहे. अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. अरे एकदा देह धारण केला ना की अव्यक्तापर्यंत पोहोचणं कठीणच आहे. कारण हा जो मातीचा बाहुला आपला आहे, हा जो मातीचा आपला पुतळा आहे, तो मृण्मय आहे, पंचमहाभूतातून आलाय. त्याला चिन्मय करणं हे सोपं नाहीये. मातीच्या घड्यामध्ये अमृत साठवणं संतच करू जाणे, गीताच करू जाणे सोपं नाहीये. आणि गीतेत पुन्हा आपलं संजीव श्लोक सांगतो 18:11. 18 टिपून घ्या नंतर बघा. 18व्या अध्यायातला 11वा श्लोक आहे, तिथे हे सांगितलं, मागेही सांगितलं, देहवद्भिरवाप्यते. अरे मानवी प्राण्यांना, कसा मानवी प्राणी, देहवान, देह धारण केला की अडचणी आल्याच, मर्यादा आल्याच, इलाजच नाही. अहो मुख्यतः सत्व रज तम आलं, प्रकृतीचा खेळ आला, माया तुमच्यावर स्वार झाली. भगवंताची प्रकृती पण स्वार तुमच्यावर झाली. ती प्रकृती भगवंताला वश होते, तुम्हाला मला होत नाही. ती त्याची लीला आहे, त्याची शक्ती आहे, तुमची माझी नाही. हे सगळ्या लक्षामध्ये घेतलं की देहवान जो मनुष्य प्राणी आहे त्याला अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टानेच होते. ओळखाय बघा, अव्यक्ताही गतिर्दुःखम, गती प्रगती मोठ्या कष्टानेच होते. आणि म्हणून म्हटले क्लेशोधिकस्तरस्तेषां. आता सुलभ आणि सुरक्षितता म्हटलं तर भगवंत म्हणतात, भगवंत मिळवायचं आहे ना, मग क्लेशाच्या मार्गाने कशाला, ज्याच्यात अधिक क्लेश आहेत ते कशाला. जर विमानाची सोय आहे, परवडतंय भुरकन जायला, बैलगाडीतच गेलं पाहिजे, आमची आमची संस्कृती आहे असं कोण म्हणाला तर काय करणार. नाही तुझी ती संस्कृती, आपली संस्कृती विमानाची का नाही. बरोबर आमच्या तर पुष्प विमानातून नाही गेले लंकेहून अयोध्येला. आमची संस्कृती अशी का तुम्ही पुरसटलेली मानतात. जाऊ दे. मुद्दा असा की देहवान जो असेल त्याला अव्यक्ताची गती मोठी कठीण आहे आणि त्या ठिकाणी क्लेश होतात. क्लेश टाळले पाहिजे, सुलभ आणि सुरक्षित पाहिजे, यासाठी दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट आपल्या ज्ञानदेवांची. का माऊली म्हणतो, का ज्ञानेश्वरी म्हणतो, त्याची भाषा आपल्याला आज कळत नाही, कारण 700 वर्षाचा अंतर पडलं. पण जरा कळायला लागली, ज्ञानेश्वरी नीट समजून घ्यावी, किती सुंदर सांगावं ज्ञानदेवांनी. ज्ञानदेव म्हणाले बघा, वाचून योगाचे मी बळे, अधिक काही मिळे, ऐसे नाही आगळे कष्टची तया. अरे योग मार्गाने गेला म्हणून भगवंताची प्राप्ती झटकन होतीये, हा चांगली होतीये, जगात कोणा झालीच नाही अशी. ऐसे आगळे काही आहे का वेगळं. आगळे काही नाही आहे, कष्टची तया. काय पाहिजे असेल वेगळं तर जास्त कष्ट आहे. भक्ताला सुलभ आहे, योग्याला कठीण आहे. पण वेगळं काही मिळतंय असं नाही. कष्ट कसे आहेत बरं. किंबहुना पांडवा हा अग्नि प्रवेशू नित्य नवा, भ्रतारे वीण करावा तो हा योगू. जुन्या कालखंडात आता ते रद्द बातल आहे आणि योग्य सतीची चाल होती. पण असं म्हटलंय, वाक्य नुसतं उच्चार कर पुढे जातो. अरे सती समोर प्रत्यक्ष पती तरी आहे त्या ठिकाणी, पण योग्यासमोर परमेश्वरच नाही आहे. आणि कसा अग्निप्रवेशू नित्य नवा करायचा. अग्निप्रवेशू नित्य नवा, त्या ठिकाणी नीच नवा असं पाडवेद आहे, चुकीचं आहे. नित्य नवा, तो नित्य नवा अग्निप्रवेश. आणखी जरा पट्टार उदाहरण दिलंय. आणि किती कठीण बरं. तर एखादा दात पडलेला माणूस असावा, तो तोतरा माणूस असावा, असं कोणतरी येईल. त्याला पोट भरण्यासाठी म्हणून खायला दिलं. काय, चणे खायला दिले दात पडलेल्या माणसाला. आणि कसले चणे दिले, लोखंडाचे दिले. ज्ञानेश्वरांचं उदाहरण आहे. लोखंडाचे चणे बोचरिया पडती खाणे. आता बोचरियाच्या गुरु होतात. याला पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू. याला पोट भरणार आहे का प्राण शुद्ध होऊन आत्मा परमात्म्यात विलीन होणार आहे. ज्ञानदेवांचे शब्द बघा. पाहे पा लोहाचे चणे ते बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की प्राणे शुद्धी म्हणू.
मला वाटतं जास्त बोलत नाही. पण समजा हे क्लेशकारक आहे तर ते सुलभ कसं करायचं? समजा हे क्लेशकारक आहे भगवंतापर्यंत जाणं, म्हणताय तुम्ही देहवान, ती गती मिळणं कठीण, जायचं कसं? भगवंत लगेच पुढच्या श्लोकात सांगतायत, एक बाबा इंद्रिय जर तुला मिळाली त्यानं कर्म कर, की सगळं सुलभ आहे. किती सुंदर साखळी आहे बघा ना. का माणसाचा जन्म चांगला, नराचा नारायण होण्याचे सोपं काय? अरे इंद्रिय दिली आहे, पण ती इंद्रिय परमार्थ मार्गातली विघ्न नाहीये, परमार्थ मार्गातली साधनं आहे. कशी ती बघूया. इंद्रिय ही आमची विघ्न नसून साधन आहे, ती मारणारी नसून तारणारी आहे. फक्त त्या इंद्रियांच्यावर मात्र आमचा वचक पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझ्या, असं तुकोबा म्हणतात. ते समजलं पाहिजे इंद्रिय खरंच वाईट नाही. इंद्रियांचा उपयोग आपण काय काय करू शकतो बरं? डोळे आहेत आपल्यापाशी, हरीचं रूप बघूया. कान आहेत आपल्यापाशी, हरी कथा ऐकूया. जीभ आहे आपल्यापाशी, हरी नाम घेऊया. हात आहेत आपल्यापाशी, जनतेचे जनार्दन एका जनार्दनी भजन म्हणून सेवा करूया. आणि पाय आहेत आपल्यापाशी, पंढरीची वारी करूया. डोळे, कान, जीभ, हात आणि पाय ही इंद्रिय शत्रू नाही आहेत आपली, ती तारणारी आहेत, ती मारणारी नाही. एका अभ्यासकाने छान उदाहरण दिलंय जुन्या काळातलं. समजा एखाद्या माणसाला बातमी कळली की तुझ्या ही अत्यवस्था आहे, मरणोन्मुख आहे, शेवटच्या घटका मोजती आहे आणि तुला पोचलं पाहिजे, आणि तो निघाला. आचार्य दळण म्हणायची साधनं नव्हती आणि वाटे डोंगर होतं. त्या डोंगरातून जायला 15 किलोमीटर जायचं होतं. सारी पायवाट होती. तिथं वाहन काय जात, जुन्या काळात सुद्धा वाहन काय जातच नव्हतं, मी चालतच गेलं पाहिजे. आता 15 किलोमीटर चालत जाऊन काही वेळ लागणारच. आईला भेटणं मोठं कठीण आहे म्हणून तो संतापला आणि म्हणायला लागला, काय पाय वाट दरिद्री आहे बरं, अभद्र आहे बरं. ही जर मोटार वाट असती तर किती झटकन पोचलो असतो. ही दरिद्री, ही शब्द बघा, अभद्र पायवाट आहे असं म्हणायला लागला. पण हळूच त्यानं पुन्हा एकदा विचार लक्षात आला, ही अभद्र नाही, ही भद्र आहे, ही चांगली आहे. समजा ही पायवाटच नसती तर डोंगर काय हनुमानासारखं उड्डाण करून मी पलीकडे गेलो असतो. पायवाट आहे, उपकार आहेत आपल्यावर, की पाय वाटेल तरी काही तासानंतर मी आईचं दर्शन घेऊ शकणार आहे. नशीब असेल तर आई भेटेल, आई भेटेल. पण पायवाटच नसती तर काय केलं असतं, पाऊल वाटच नसती तर काय केलं असतं. संत सांगतात, इंद्रिय ही भगवंताकडे जाण्यासाठी पाऊल वाट आहे. मग तुकोबा काय म्हणतात ते कळतं. तुका म्हणे जाऊ वैकुंठात चालत. खरंच वैकुंठ कुठे आहे, चालत नाही बोलायचं नाहीये. चालत म्हणायचं कारण तू तुझ्या इंद्रियांनी कर्म कर. आणि भगवंत पुढच्या श्लोकात सांगतायत कर्म कशी कर, निष्काम कर, काही शंकाच नाही. बघा ना, ये तू सर्व आणि कर्माणी मयी संन्यास मत्परा, अनन्ये नैव योगेन मां ध्यायंत उपासते. अरे तुझी सगळी कर्मे मला अर्पण कर आणि ती अर्पण करून मत परायण होऊन अनन्य भावानं माझं ध्यान आणि भजन कर. असं करायला लागलास ना तर भगवंत एवढं आश्वासन देतात की बाबा या संसार सागरातून मी तुला पलीकडे घेऊन जाईल. मी तुला ज्ञानदेवांच्या भाषेमध्ये नावाच्या म्हणजे ईश नामाच्या 1000 नौका सिद्ध आहे तुम्हाला पलीकडे न्यायला. तुम्ही एकटे आहात, 1000 नौका सिद्ध आहे. तो कैवर्तक आहे, तो खलाशी आहे, तो नावाडी आहे. आपण जे श्लोकामध्ये म्हणतो ना, भीष्म द्रोण तटा जयद्रथ ज्याला शेवट काय करतो, कैवर्तक केशवा. कैवर्तक म्हणजे नावाडी. भीष्म द्रोण तटा जयद्रथला गांधार नीलोत्पला हे काय साधं नाहीये. ती रण नदी आहे, भोवरी आहे, सुसरी आहे, मगरी आहे, खडक आहे. पण कैवर्तक केशवा तो नावाडी आहे ना, तो पलीकडे घेऊन जाईल. ते ज्ञानदेव पुन्हा सांगतात, एक कर मात्र पत्नी जितकी पतीवर विश्वास ठेवते ना तेवढा विश्वास ठेव. फार महत्वाचं आहे. खरंच उत्तम नातं पत्नी पतीवर विश्वास ठेवते. खरंच आहे अगदी. संसारात आणि कुणावर नाही ठेवता येत विश्वास, पण पत्नी पतीवर आणि पती पत्नीवर विश्वास नक्की ठेवू शकते. ज्ञानेश्वर म्हणतायत बघा, एरवी तरी माझी या भक्ता काही संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. अरे राजाची बायको आहे, ती काय कोरांना मागे फिरणारे फिरली तर अपमान त्या राणीचा नाही आहे, राजाचा आहे.
तसं माझ्या संकट आली तर भगवंताचा अपमान आहे, तो चांगला नामांकित आहे, नाम जपणार आहे, तो येईल धावत. आला ना गजेंद्रासाठी, आला ना द्रौपदीसाठी, येईल ना, येतो. संतांची साक्ष वर्तमान काळात सुद्धा. फक्त निष्ठा तशीच पाहिजे. म्हटलं पाहिजे काय, समर्थाची कांता कोरांना मागे, तो कैवर्त काय इथं म्हणते ना बघा, भवानी नचिरात पार्थ मैया वेशित चेतसा, वर काय आहे, तेषामहं समुद्धरता. आणि त्याचा मी सम्यक उद्धार करतो मृत्यू संसार सागरा. साधा सागर नाही, मृत्यूच. पण त्या मृत्यू आणि संसाराच्या सागरातून कैवर्त केशवा घेऊन जातो, या शंका नाही. फक्त आता काय कर, यासाठी क्रमानं 4 श्लोकामध्ये एक सोपान सांगितलं. सोपान म्हणजे जिना, परमार्थ सोपान, या परमार्थाचा जिना. तो काय काय बरं, मी 4 शब्द सांगतो, मी श्लोक चटकन लक्षात देणार. पहिल्या श्लोकामध्ये मी श्लोक क्रमांक 8 मध्ये ईश्वरनिष्ठ बुद्धी सांगितली. 9व्या श्लोकामध्ये अभ्यास योग सांगितला. पुढच्या श्लोकामध्ये कृष्णार्पण कर्म कर असं सांगितलं. आणि शेवटच्या श्लोकामध्ये कर्म फल त्याग कर म्हटलंय. आणि शेवटी श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यान विशिष्यते, असं 4ही योगांचा उल्लेख केलाय. माझा पहिला मुद्दा, 12 राज्यात 4 योग आहेत. आता हे जे आहेत ना, ते त्या ठिकाणी बघूया. पण हा सोपान कसला आहे बरं? परमार्थ सोपान आहे. पण ईश्वरनिष्ठ बुद्धी, अभ्यास योग, कृष्णार्पण करणं कर्म आणि कर्मफल त्याग. काही मोठ्या अभ्यासकांनी असं म्हटलंय की हा उत्तरोत्तर सुलभ होत जाणारा परमार्थ मार्ग आहे. म्हणजे अनेकांनी म्हटलं उत्तरोत्तर सुलभ, हे त्यांचं, आणि वाटतं तसंच ते वाचायला लागलो होतं. हे जमत नाही ना हे कर, ते जमत नाही ना ते कर, असं म्हटलंय भगवंतानी. पण मला सांगा, ईश्वरनिष्ठ बुद्धी हिच्यापेक्षा अभ्यासयोग सोपा आहे का? अभ्यास योगापेक्षा कृष्णार्पण कर्म करणं सोपं आहे. आणि उठल्या सुटल्या कृष्णार्पण म्हणतो, पण देत नाही कुणाला, खिशातच ठेवतो. म्हणणं वेगळं, करणं तर कृष्णार्पण सोपं आहे. आणि सगळ्यात कठीण पुढचं आहे कर्म फल त्याग. लोकमान्यांना खुद्द विचारलं होतं पुण्यामध्ये की तुम्ही सांगता तो निष्काम कर्म किती टक्के लोकांना जमेल तेवढं सांगा. लोकमान्यांना पुण्यात, पुणे माहिती आहे आपल्याला, तर पुण्यात लोकमान्यांना प्रश्न विचारला होता. आणि सोपं नाहीये. लोकांनी फार सुंदर उत्तर दिले, ते सांगेन. मुद्दा असा की सोपं आहे, मुद्दा असा आहे की सोपं नाहीच आहे. तिथं श्रेय हा शब्द वापरायचा आहे, तो तिथं नाहीये, पण पुढे आहे बघा. श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञाना ध्यान विशिष्यते, तो श्रेय शब्द दीप देहिण्यानं माग घ्यायचा. तर हे सगळं निष्कर्ष म्हणून सांगितलंय ना. मग निष्कर्षाच्या आधी काय सांगायला नको का? एकदम कसा निष्कर्ष निघेल? आधी काही सांगावं लागतं ना, यावरून हे सिद्ध होते की, असं म्हणावं लागतं ना. मग श्रेय शब्द मागे घ्यायचा. फक्त अडचण एवढीच आहे की श्रेय शब्दाचा अर्थ काय. आता असं आहे, श्रेय शब्दाचे अर्थ 2 आहेत. एक सगळ्यांना माहिती असलेले शब्द आहे श्रेष्ठ. श्रेय म्हणजे श्रेष्ठ, प्रेयस आणि श्रेयस. श्रेय म्हणजे श्रेष्ठ. आणि आहेच तसं ज्ञान ध्यान योग वगैरे. पण श्रेयचा आणखीन एक अर्थ आहे, तो मागे घ्यायचा, श्रेयस्कर. श्रेयस्कर म्हणजे इष्ट, श्रेयस्कर म्हणजे समुचित, श्रेयस्कर म्हणजे सगळ्यांनी केलं तर फार बरं, समाजाचा उद्धार होईल. सुलभ सोपान नाहीये, श्रेयस्कर सोपान. बघा विचार करा, सुलभ सोपान नाहीये परमार्थाचा, श्रेयस्कर आहे. आणि श्रेयस्कर कसा आहे बरं? प्रथम म्हटलं, मय्येव मन आदस्तो मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव आता ऊर्ध्वं संशय. माझ्यात ठेव, चित्त माझ्यात ठेव, मन माझ्यात ठेव, बुद्धी माझ्यात ठेव, भक्ती माझ्यात ठेव. भगवंत ठामपणे म्हणतात माझ्यात ठेव, मी बघतो काय तुझं करायचं. आणि ठामपणे सांगता आता ऊर्ध्वं संशय. अर्थ लावताना त्या ऊर्ध्वचा अर्थ चटकन आपल्याला कळत नाही. ऊर्ध्व म्हणजे वर नाही, आता ऊर्ध्वं म्हणजे यानंतर. आता म्हणजे म्हणून आणि ऊर्ध्व म्हणजे नंतर. यानंतर तुला मी मिळेल न संशय. काही चिंताच करायचं कारण नाही. निवशिष्यसे मय्येव, माझ्यातच तुझा निवास असेल. आणि खरंच आहे, नारदा सांगितलं त्यांनी, नाहं वसामि वैकुंठे, कुठं राहतो? मग भक्ता यत्र गायन्ति तिष्ठामि तत्र नारद, तिथंच मी उभा राहतो. निवशिष्यसे मय्येव अतः न ऊर्ध्वं संशय. काळजीच करू नकोस. काय बरं?
ईश्वरनिष्ठ बुद्धी. काय जमेल याची खात्री नाही हो. मग काय करता येईल बरं? अभ्यास कर. तुकाराम आपल्याला स्पष्टपणे सांगतायत, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. आणि तो वारसा ज्ञानदेवांचा आहे. ज्ञानदेवांची ओवी मी सांगतो आपल्याला, पाराविद्येतली आहे, आकडे सांगतो काय तर, म्हणून अभ्यासाशी पाही सर्वथा दुष्कर काही नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ मैया वेशसी. अभ्यासे मिळ ओवी क्रमांक 133, पारा 133. ज्ञानदेव आपले तुकाराम तेच म्हणतायत, असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका. समर्थ रामदास स्वामी हे तेवढेच वारकरी आहेत. हे शंकाने मागे मी बोललोय, माझं पुस्तक अलीकडचं वारकरी विश्व आणि समर्थ रामदास, ते रामराज्यापेक्षा आत्मारामाची पूजा करणारे आहेत. त्याचं कारण मी सांगतो आपल्याला, 2 वाक्य. रामदास काय म्हणतात, तुम्ही सगळ्यांनी उत्सव करा ना, देवाचा भंडारा, देवाचा उत्सव तुम्ही करा, पण मी कुठं असेल? दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पहा. तुम्ही जेव्हा सगळं कराल तेव्हा मी डोंगरावर असेल. दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पहा. ज्ञानदेव रामदासांनी, मी ह्याला संदर्भात सांगतोय, रामदासांनी पुन्हा पुन्हा म्हटलंय, अरे मनानं निवृत्त असावं आणि कर्मानं प्रवृत्त असावं. काय रामदासांच्या बुद्धीचं सामर्थ्य झेप आहे बघा. आपण कधी कधी बघतच नाही, करंटेपणा करतो. काय म्हटलंय रामदासांनी? म्हटलंय आणखी सांगा त्यांची ओळ, मनानं निवृत्त असा आणि कर्मानं प्रवृत्त असा. तेच रामदास म्हणतात, सारखं लोकांच्यात मिसळू नका बरं. ज्या रामदासांनी महंती वाढवली, ज्या रामदासांनी संघटन चातुर्य दाखवलं, ज्या रामदासांनी भरत वर्षामध्ये 1100 मठ स्थापन केले, यादी उपलब्ध आहे 1100. ते रामदास काय म्हणतायत, अरे साधक व्हायचे ना, नीट भगवंत मिळवायचा आहे. ओळ बघा, काही गलबला काही निवड ऐसा कंठित जावा काळ. महंत झाला तरी सारखा आपल्या लोकांच्यात मिसळतोय, सभेवर सभा घेतोय, असं करू नकोस. काही गलबला, लोकांच्यात मिसळ, काही निवड. कधी एकटं स्वतःला कोंडून घे. पुढे जनसम्मर्द अरती असा गीतेत शब्द आहे का माग आहे. जनसम्मर्द म्हणजे लोक, अरती म्हणजे प्रेम नाही. काय लोकांच्या सारखं मिसळायचं? पण पुढे लोकसंग्रही सांगितलंय, काही गलबला काही निवड ऐसा कंठित जावा काळ. पण पुढे काय बरं? आता कृष्णार्पण करून टाक. अभ्यासेप समर्थोसी मत्कर्म परमो भव मदार्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धी मवाप्स्यसि. हेच माझं गीतेमध्ये सांगितलं, तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मर युध्यच 8:7 किंवा नियतम कुरु कर्मत्वम 3:8. भक्ती कर, कृष्णाला कर्म अर्पण कर. जमते का बघ, जमणं आवश्यक आहे. तर जाऊ दे, हे तुला जमत नसेल तर अथैत दप्य शक्तोसी कर्तु मध्योगमासिता सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. गीता संदेश देताना जरा सुद्धा फट सोडत नाही. तुम्ही प्रथम यतात्मवान पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतःवर वचक ठेवला पाहिजे स्थितप्रज्ञाचा. पुढे ज्ञानी भक्ताचे लक्षण येणार आहे. यतात्मवान या शब्दाचा अर्थ चित्त संयमित करून, पाहिजे ध्यान योगाची मदत घ्या. आपला वारसाच आहे पातंजली योग. मनशुद्धीसाठी ध्यानाचा योग तेव्हाच होतो मन संयमित झालं तर. फक्त ध्यान म्हणजे मग व्यायामाचा प्रकार जातो. ध्यान योग यात चित्तात्मा, तुम्ही चित्त संयमित करा. पण ते करताना वर 2 गोष्टी करा. एक मत योग मासिता. काय शब्द आहे? मध्योग. मत योग म्हणजे भक्ती योग. कसला योग? भगवंताचा योग. योग म्हणजे जोडणे, जोडणे, युक्त संयुक्त. म्हणून म्हटलं, आणि चौथा महत्वाची गोष्ट जी कठीण आहे पण श्रेयस्कर आहे, कठीण आहे पण श्रेष्ठ आहे, सर्व कर्म फल त्यागम. कर्म विपाक आहे बाबा, पण फळाचा त्याग कर. सर्व कर्म फल त्यागम ततः कुरु यतात्मवान. आणि मग शब्द येतात, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानं विशिष्यते ध्यानात कर्म फल त्याग त्यागा शांती अनंतरम. आता मागचे 3 आपल्याला कळून गेले. मी म्हटलं ना 4 आहेत. आणि किती वेळा बोललोय? ज्ञान योग बोलून झालाय, कर्मयोग बोलून झालाय, भक्ती योग बोलून झालाय. ते श्रेष्ठ 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 म्हणत गेले, तर तो क्रम बरोबर आहे, तो श्रेयस्कर आहे आणि श्रेष्ठ आहे.
पण सगळ्याचा परिणाम काय आहे हे कळलं नाही तर पुढची ज्ञानी भक्ताची लक्षणं कळणार नाही. पुढच्या ज्ञानी भक्ताच्या लक्षणाचे 7 भाग मी सांगितले, पण बैठक कशाची आहे? शांती निरंतरम. त्याचं मन शांत पाहिजे. संत एकनाथांसारखं शांती जलधी, पैठणचा सागरच शांती जलधी, हे फार महत्वाचं. तर समलोष्टाश्म कांचना होतं, तर समत्व येतं. मुद्दा असा छानपणे त्या ठिकाणी म्हटलंय त्यागा शांती रनंतरम. आता एक खास मुद्दा तुम्हाला सांगतो. ही शांती मनशांती आहे आणि मनशांती भक्तियुक्त आहे. माझं ते सांगितलं. पुन्हा मागचा माझा मुद्दा, जरा कर्मफल त्याग करायचा असेल, जरा शांती मिळवायची असेल तर तुम्हाला मला तरी भक्तीशिवाय दुसरा आधार नाही. अगदी खरं. भक्तीनं बरीच पावलं आपण पुढे जातो. सगळी जात नाही, ज्ञान लागतंच, पण भक्तीनं बरीच पावलं आपण पुढे जातो. यासाठी त्यागात शांती, त्याग म्हणजे फलत्याग, त्यागा शांती रनंतरम, शांती अनंतरम हे सांगितलं. पण मला कौतुक वाटतं, गीता ती मागं बोललोय आपण, ब्रह्मविद्या 7 प्रकारची आहे. त्याची योग विद्या आत्ताच मी तुम्हाला सांगितली. तसं प्रपंच परमार्थ एकरूपता जी पुढे एकनाथने सांगितली ती सांगणारा एक संस्कृत ग्रंथ फार पूर्वी होऊन गेलाय. त्याचं नाव योग वासिष्ठ असं आहे. तर कोणाला भक्ताला जर बघा, छान ग्रंथ आहे योग वासिष्ठ. म्हणतात तो वसिष्ठ ऋषीने लिहिला, आपण वसिष्ठ कोण माहिती नाही. रामाचे गुरुही असतील, एकनाथ म्हणताय, पण नसतील. त्या योग वासिष्ठ ग्रंथामध्ये प्रथम प्रपंच आणि परमार्थ एकरूपता आली आहे ठामपणे, जी नाथांनी पुढे नेली. आता मला एवढं म्हणायचंय, त्या योग वासिष्ठातले शब्द आहेत. गीता कुठून कुठून मिळवते तुमच्या माझ्या पत्रामध्ये टाकते हे लक्षात घेण्यासारखं. मी सूत्र सांगतो आपल्याला. त्या योग वासिष्ठामध्ये स्पष्टपणे सूत्र आहे, त्यागात शांती अनंतरम. हे शब्द कुणाचे? योग वासिष्ठचे. त्यागात शांती अनंतरम. फक्त भगवंतांनी त्यागाच्या मागे काय जोडलं? फलत्याग. ही गीतेची युक्ती. त्यागा शांती रनंतरम हे आहेच ना, योग वासिष्ठात आहे. पण त्याग कसला? फक्त दानधर्म नव्हे, तो सत्पात्री लागतो, पण दानधर्म नव्हे, फलत्याग. गीता काय करते कळतं, पण अनेक ठिकाणचे अमृतकण विलीतून तुमची माझी झोळी भरायचं काम ती करत असते. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी. ही खरी स्थिती आहे. गीता त्यासाठी प्रसिद्ध आहे असं आपल्या लक्षात येईल. आता महत्वाच्या टप्प्यावर आपण आलो. तो टप्पा वेळेवर व्यवस्थित पुरा होईल. तो टप्पा आहे ज्ञानी भक्तांची लक्षणं. अनेक आहेत, पण त्यातली 7 आपण वेचली आहे. पण तेव्हा जायच्या पूर्वीने एकेकाबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात त्यांची उदाहरण सांगितली. मला जास्त बोलायला नको, त्यांची उदाहरण सांगतो ज्ञानदेवांची. पण काय सांगताना ज्ञानी भक्ताची लक्षणं काय आहेत बरं? तर एक मनशांती पाहिजे, भक्तियुक्त मनशांती पाहिजे. तो ज्ञानी भक्त पाहिजे. म्हणजे कुणासारखा पाहिजे? तर अध्याय बघा, दुसऱ्या अध्यायातल्या स्थितप्रज्ञासारखा पाहिजे. मागचं आणि पुढचं दोन्ही सांगतो. सगळी लक्षणं पुन्हा सारखी कारण असणारच. आता सांगितलं कृष्णाचं एक नाव घेतलं, दुसरं नाव घेतलं, एकच असणार ना भगवंत. स्थितप्रज्ञाची लक्षणं दुसऱ्या अध्यायाची बघा. मुख्यतः अचूक निर्णय शक्ती आणि बुद्धीची स्थिरता. बोललो मी माडीवर, आपण बोललो त्याबद्दल. बुद्धीची स्थिरता आणि अचूक निर्णय शक्ती, तो स्थितप्रज्ञ. 5व्या अध्यायामध्ये शब्द स्पष्ट नाही, मुक्त आहे, पण खरा तो जीवन मुक्त आहे. 5व्या अध्याय जीवन मुक्त भेटतो. तो कसा असतो बरं? सदैव तृप्त. बघा, एक एक वास्तू सगळं ज्ञानी भक्ता लागू पडतं. तो कसा पाहिजे? सदा तृप्त पाहिजे, बुद्धीनं स्थिर पाहिजे. स्थिर मती शब्द येणारच आहे. अचूक निर्णय शक्ती असायला पाहिजे. नंतर 6वा अध्याय चटकन लक्षात येत नाही पण शब्द आहे योगारूढ. योगारुरुक्षु मुमुक्षु सारखा आणि योगारूढ. योगारूढ शब्द 2दा आलाय, 2 श्लोकात आलाय. तो योगारूढ शब्द सांगतो की योगावर आरूढ झाला पुन्हा मोठाच आहे, स्थितप्रज्ञासारखा. तर योगारूढ व्हायचं असेल तर सगळे ते श्लोक आठवून बघा. सर्वत्र समभाव पाहिजे तर योगारूढ होता येतं. समलोष्टाश्म कांचन आता बोललो ते. आणि सगळे श्लोक बघा. युक्ताहार विहारस्य, संतुलित पाहिजे, सम पाहिजे, विषम चालणार नाही. मग योगारूढ. आता पुढचं बोलूया. 14वा अध्याय घेतला तर त्यात गुणातीत येणार, त्रिगुणांच्या पलीकडचा. आणि 18वा अध्याय घेतला तर त्यात ज्ञाननिष्ठ येणार आहे, म्हणजे आत्मनिष्ठ येणार. त्यात गडबड होती थोडीशी. ज्ञाननिष्ठ येणार आहे म्हणजे आत्मनिष्ठ येणार आहे, आत्मज्ञाननिष्ठ येणार आहे. हे सगळे सारखे. ज्ञानी भक्ताची लक्षणं कळली तर मागचंही कळतं आणि पुढचंही कळतं. आणि सगळे श्लोक सुंदर आहेत.
म्हणून अनेकांना पाठ आहे. मला माहिती तर 12 पाठली जे सगळी गीता असणारे आहेतच, पण 12 पाठले सगळे असणार. पिढ्यानपिढ्या काल 12 आणि 15 ह्यांनी शिकवलेच गेले. किंवा सुसंस्कृत घराची ती खूणच एका अर्थाने. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर किती सुंदर शब्द आहे बघा. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. पहिल्यांदा सांगितलं की तो अद्वेष्ट असायला पाहिजे. पुढचं जे आहे ना ते त्याचं प्रतिबिंब आहे. अद्वेष्ट असायला पाहिजे म्हणजे अद्वेष असला पाहिजे, मत्सर नसला पाहिजे. आणि खरंच कुणी कुणाचा द्वेष केला नाही तर रामराज्य अवतरायला काय कठीण आहे. विनोबा म्हणाले ग्रामराज्य आणि रामराज्य मध्ये एकाच अक्षराचा फरक आहे. ग ग्रामराज्य आणि रामराज्य, ग काढून टाका की रामराज्य उरतं. आणि ग म्हणजे गर्वाची बाधा, मी शहाणा, एवढी जी ग ची बाधा आहे तेवढी काढून टाकली तर ग्रामराज्याला रामराज्यच होते. हे जर खरं असेल तर अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच. मला छान वाटतं मैत्र करुण एवच. 18 पासायचा शब्द काय आहे, सर्वांशी मैत्र जडो. मैत्री इथून आलाय. तो करुण शब्द लक्षात घ्या. मी अभ्यासातून सांगतो, आपणही अभ्यास करा. सगळ्या भारतीय संस्कृतीचा आत्मा करुण आहे, कारुण्य. कशावरून? पूर्वीच्या 3 धर्माचा उल्लेख करतो. एक वैदिक धर्म ज्याच्यामधून हिंदू धर्म जन्मास आला. वैदिक म्हणजे हिंदू एक नव्हे, वैदिक धर्म हिंदू जन्मास आला, त्याच्यात भक्त सांगितलाय. बौद्ध धर्म जर घेतला तर त्याच्यात भिक्षू सांगितलाय जो कारुण्य सांभाळणार असतो. आणि कमी माहिती असते तर जैन धर्म लक्षामध्ये घ्या, त्याच्यामध्ये गृहस्थही असतात आणि श्रमण असतात. श्रमण ही एक संस्कृती आहे. त्या श्रमणाने करुणा सांगितली. ते करुणा, कारुण्य हा भारतीय संस्कृतीचा पृष्ठवंश आहे, पाठीचा कणा आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्यात जास्त ओव्या अहिंसेवर लिहिलेल्या आहेत. बघा आपण ज्ञानेश्वरीमध्ये एका गुणाची काही ओवी मोजली तर सगळ्यात जास्त अहिंसेवर. अहिंसा नसेल तर करुणा कुठून? करुणेचा पाया अहिंसा. हे सगळे लक्षामध्ये घ्यायचं. अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. आता ज्ञानदेव आपल्याला सांगतात कसा अद्वेष्ट असावं बरं, तर ते म्हणतात त्या पृथ्वीप्रमाणे वसुधा जीवी. पृथ्वी सगळ्यांशी समान आहेच की नाही. ते पाय आपटणाऱ्यावरती प्रेमच करते, खणणाऱ्यावरही प्रेम करते, भाजणाऱ्यावरही प्रेम करते आणि उदंड पीक देते ती वसुधा. किंवा दुसरीकडे म्हणतंय पाणी कसं असतं त्याच्यासारखं. होई बघा, गायीची तृषा हरू का व्याघ्रा विष होऊन मारू, ऐसे नेण्याची गात करू तो या जैसे. पाणी कधी पाणवठ्यावर आल्या गायीला फक्त मिळतं आणि वाघाला मिळत नाही, असं घडलंय का? किंवा पुढे म्हणतात दिवा जो असतो तर येणाऱ्या सज्जनाला आपण प्रकाश देऊया, दुर्जनाकडे पाठ फिरूया, असं म्हणतो का? दीपू जैसा. अशी काही उदाहरणं बघितली तर अद्वेष्टा म्हणजे काय समजतं. पुढच्या श्लोकाकडे गेलो तर संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चया मय्यर्पित मनोबुद्धीर योमे भक्त समे प्रिया. इथं थांबा. योमे भक्त समे प्रिया हे याच्यापासून पुढे 6 वेळेला आले. पुढे आता 8 श्लोक होतात. त्या 8 श्लोकामध्ये 6 वेळा सांगितलंय तो भक्त मला प्रिय आहे, तो भक्त मला प्रिय आहे, तो भक्त मला प्रिय आहे. हे कसं आहे माहितीये? मुलगा कर्तृत्वात निघाला आणि आई त्याच्याबद्दल माहिती शेजारीला सांगत असली, ज्याप्रमाणे शब्दांचा भर येतो तसं भगवंत बोलायला लागला की भक्ताबद्दल बोलताना त्याची भाषा पल्लवीत असतो. ते आईचं काळीज आहे, त्याला काही इलाजच नाही. कोणी त्याला अतिशयोक्ती म्हणावं आपण, पण ती भक्ती आहे. भगवंताला भक्ताची भक्ती जास्त आहे. कारण सांगू, भक्तांनी भगवंताला नावा रूपाला आणले, नावही दिले आणि रूपही दिले. त्याचा भगवंत निर्गुणच होता की, पण त्याला नावा रूपाला आणण्याचं काम जसं माणसाला नावा रूपाला आणतात तसं भगवंताला नावा रूपाला आणण्याचं काम भक्तांनी केलं असल्यामुळं भक्तावर भगवंताचं प्रेम जास्त. समे भक्त प्रिया. पुन्हा पुन्हा येणार आहे, त्यासाठी वेळ खर्च करायला नको. पण आधी बघा, संतुष्ट सततम योगी, विसरू नका यथात्मा. मग हे झालंय, यथात्मा विसरत नाही गीता कधीही. यथात्मा म्हणजे चित्त ज्याच्या ताब्यात आहे तो, इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे तो दृढवान, तो दृढ निश्चयी असला पाहिजे. दृढ निश्चय आहेच. मय्यर्पित मनोबुद्धी, आणि ज्याने आपले मन आणि बुद्धी मला अर्पण केली आहे, तुकारामांसारखे.
ज्याने मन आणि बुद्धी मला अर्पण केली, दुसरं काहीच नाही. मय्य अर्पित मनोबुद्धीर समे भक्त यो मे भक्त समे प्रिया. हा भक्त हा तो मला प्रिय. आता कसा प्रिय आहे? कारण तो संतुष्ट असतो म्हणून प्रिय. संतुष्ट कसा? ज्ञानदेव म्हणतात, वार्षीय वीण सागरू जैसा जळे निर्भरू. समुद्राचं उदाहरण दिलंय. पावसाळा आला, नद्या धावत आल्या, भरपूर जलपुरवठा परत मिळाला म्हणून समुद्र आनंदला, आणि उन्हाळ्यामध्ये पाणी आटून चाललं म्हणून दुखावला. असं कधी घडलंय का? पाणी असो नाही तर नसो, समुद्र जसा संतुष्ट असतो तसा. शब्द आहे अनुरागू सप्रेम जया. कुठलीही परिस्थिती येऊ दे, भगवंतावरचं प्रेम कमीच होत नाही. नाहीतर सुदामा भगवंताचा भक्त राहू शकला नसता. बायको सारखी म्हणत होती, एवढा तुमचा तो सोन्याच्या द्वारकेचा भाऊ, काही मित्र, काही आणायचे त्याच्याकडे मागून. पण सुदामाने कधीच काही मागायचा प्रयत्न केला. जाताना सुद्धा पोहे घेऊन गेला, आधी देवाला देऊया आणि मग त्याच्याकडे मागूया. त्या हातानं रिकाम्या हाताने कसं जायचं? ज्ञानदेव म्हणतात सप्रेम प्रेम जया. त्याची खरं खरं प्रेम पाडलंय आणि असा भक्त मला किती आवडतो. पुन्हा ज्ञानदेव म्हणणार आहे, तो वल्लभा मी कांतू. हा गडबड आहे. तो वल्लभा मी कांतू. वल्लभा म्हणजे पत्नी भक्त आहे आणि मी पती आहे. तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये. पढिये पढियंता याचा लाडका, आवडता. मग शब्द आहे पढिये पढियंता. तो असेल कसा? मात्र संतुष्ट. आणि खरंच आहे, देवावर प्रेम असेल तर माणूस संतुष्ट राहणारच की सुदाम्यासारखा. आणि तू संतुष्ट राहिलास की सुदाम्याच्या न कळत त्याची नगरी कशी सोन्याची करायची हे कृष्णाला कळतं. न मागे तयाची रमा होय दासी. आणि धावतायत त्याला काही नाही मिळणार. त्याच्या ध्यानामध्ये आपण घेतलं तर संतुष्ट राहणं. बरं पुन्हा सांगतो, अल्पसंतुष्ट नको, आत्मसंतुष्ट नको, काही नकोच आम्हाला प्रवाह पती असंही नको. भगवंतावर भक्ती करा आणि निष्काम कर्मयोग करा. भगवंतांची भूमिका दिली आहे जीवनामध्ये, ती पार पाडा. शक्तीचा सदुपयोग करा, दुरुपयोग करूच नका, पण अनुपयोगी करू नका. देवानं मला शक्ती दिली आहे ना, विशेषतः मी भगवंतासाठी समाजाला अर्पण केली पाहिजे, पण सदा संतुष्ट. दुसरं तिसरं लक्षामध्ये येईल की त्यानं लोकसंग्रह केला पाहिजे, थांबून विचार केला पाहिजे. एवढं ध्यान योग्याबद्दल बोलून, एवढं ज्ञान योग्याबद्दल बोलून, एवढं भक्ती योग्याबद्दल बोलून भगवंत लोकमान्य म्हणजे कर्मयोगच सांगतात. कर्मयोग. आणि इथे फार महत्वाची गोष्ट, भारतवर्षाच्या इतिहासात स्फोटकडे गडबड झालेली आहे की ज्ञान श्रेष्ठ आहे, संन्यास श्रेष्ठ आहे, चतुर्थाश्रम श्रेष्ठ आहे. चला गृहस्थाश्रमाची गरज काय? आला आक्रमण तर आम्ही काय करायचं? राजा कुणी का असे ना, आमचं काय अडतं? वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गडबडीला गीतेचं पाठवण नाही. कोण घेत असलं तर चूक करतं. कारण गीता चक्क उदाहरण सांगते, अरे माशी म्हटलं ना, काही गलबला काही निवळ ऐसा कंठीत जावा काळ. पण काही गलबला, लोकसंग्रह करणाऱ्या माणसाला लोकांच्याकडनं धट्टे चपेटे सहन करावे लागतात. आई नका घरात मुलाचे काही गोष्टी सहन कर. कधी कधी वाटतं हा अपमान दुसऱ्याने केला तर आई सहन करेल का? पण मुलाने केला अपमान आईला अपमानच वाटत. पण ते प्रेम आहे. हे जर ध्यानामध्ये घेतलं तर लोकसंग्रह करणाऱ्याचं काळीज ज्ञानदेवाने जे म्हणतो तसं पाहिजे, माऊली सर. आणि गीतेला दिली आहे, अतिशय सुंदर आहे की समुद्र कधी आपल्या पोटातल्या जलचरांना उबगत नाही. उबगणे, अलीकडे मुलं म्हणतात ना बोर झालो, उबगणे. आणि उबगणे हा शब्द आपल्याला मराठी नाही आहे, तिथे किती वेळा म्हटले बघा. यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते हर्षामर्ष भयोद्वेगैर मुक्तो य सचमे प्रिय. तर युक्त नाहीये, मुक्त आहे. कशापासून मुक्त? बरं मागा आहे हर्ष, अमर्ष आणि उद्वेग. हर्ष म्हणजे आनंद, अमर्ष म्हणजे राग किंवा क्रोध, पण नाही महत्वाचं उद्वेग, सारखा उद्वेग याचा त्याचा. काही करायचंच नाही, काही न करताच कंटाळा, काही न करता दमलोय, नाही चालणार. उद्वेग नाही, उद्विजते. कितींदा सांगितलं, यस्मानो द्विजते लोको, तो लोकांना कंटाळत नाही. यस्मानो द्विजते लोको लोकांनो द्विजते, ज्याच्यापासून कोणालाही त्रास होत नाही आणि जो लोक समुदायामुळे त्रास मानत नाही. मराठीत आपल्याकडे उद्वेग. कोणाप्रमाणे? समुद्राप्रमाणे. ज्ञानदेवांची उभी अशी आहे, तरी सिंधूचे माझे, माझे म्हणजे मध्ययुगात,
तरी सिंधूचे माझे जलचरा भय नुपजे आणि जलचरी नुबगीजे समुद्रू जैसा. बघा, जलचरांना समुद्राचं भय वाटत नाही, माशांना मगरीना कुणालाच. हे जलचरांना भय वाटत नाही आणि समुद्र जलचरांना उबगत नाही. तो त्या श्लोकाचा अर्थ आहे. लोकांना संतांकडे जाऊन आपलं मन मोकळं करायला भय वाटत नाही आणि संत किती लोकांच्या अडचणी सोडवू म्हणून काळजी करत उबगत नाही. आपल्याकडे वर्तमान काळातल्या सगळ्या संतांचे उदाहरण आहे, नाही कधी ते कुणावर आठवले. एकनाथ कळस, त्याचं घर म्हणजे सगळ्यांसाठीच होतं. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर काय समुद्रासारखं म्हटलंय, काय दिलंय, लोकसंग्रह. तो शब्द तिथं नाहीये, लोकसंग्रह शब्द आपला. आणि संत असेच असतात. ज्ञानदेवाने या ठिकाणी सांगितले, अरे 2 मिनिटं खर्च करू. संत किती चांगले असतात माहितीये. संत, ज्ञानदेवांचं संतांचं प्रेम जे असतं ईश्वर निष्ठांची मांदी आहे. ते म्हणाले, अरे गंगा नदीमध्ये उद्धार पाहिजे ना तर तिथं बुडावं लागतं. बुडून कसं काय वर जायचं. संतांच्या कृपेमध्ये बुडावं वगैरे काही लागत नाही, संतांची कृपा श्रेष्ठ. ज्ञानदेव पुढे म्हणाले, काशीमध्ये गेला तर मुक्ती मिळते म्हणून काशीस जावे नित्य वदावे. पण काशीमध्ये मरण आलं तर मुक्ती मिळते, कारण तिथं देह ठेवला तर तिथला शंकर विश्वेश्वर कानामध्ये मुक्ती मंत्र सांगतो, म्हणजे मग मुक्ती मिळणार. जे काशीत मेलं पाहिजे, काशीच्या वाटेवर नाही चालणार. पण पुढे असं म्हटलं की हिमालयामध्ये गेलो, असं एक हिमालयाची जागा आहे, तिथनं उडी मारली देह सोडला तर श्राद्ध विद्ध काय करायला लागत नाही, गुणच झालं. अरे पण हिमालयामधून असं करायचं म्हटलं तर काय घडतं बरं. जीवित हानी, सगळ्या खटाटोप जगण्यासाठी, आत्मार्थम पृथ्वी तेजे जगण्यासाठी सगळं, आणि हिमालयातून जीवित हानी कशी काय घ्यायची. गंगा बुडायला लावते, काशी मारायला लावते तिथंच, आणि हिमालय जगू देत नाही. पण संतांच्याकडे जाऊन बघा तू, हे सगळं होतं. बुडायचं नाही, तरायचं, मारायचं नाही, जगायचं. आणि म्हणून ते म्हणतात, अरे गंगा नदी सुद्धा, ती गोष्ट आपल्याला माहिती ना कुक्कुट स्वामींची आश्रमाची, की गंगा नदी यमुना नदी सुद्धा मळली. गंगा यमुना सुद्धा मळली, पण कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये आल्यानंतर पवित्र शुभ्र वस्त्रे परत गेली. शब्द सांगतो ज्ञानदेवांचे, संतांचे अंग लगे पापाचे जिनणे अंगे तेणे संत संगे शुचित्व कैसे. अरे गंगा नदीला सुद्धा पवित्र करणारे संत असतील तर संतांच्या शुचित्वाबद्दल काही शंका घ्यायचं कारण आहे का. ती कुक्कुट स्वामींची कथा तशी आहे. अरे संत नाहीये तिथं भक्तच आहे, पण ज्ञानदेव त्याला संत म्हणतात. काय चूक आहे. संत हाच भक्त असतो, भक्त हा संत असतो, किंवा संत भक्त नक्की असतो, नक्की असतो. म्हणून लोकसंग्रही पुढे जायचे आपल्याला. आणि पुढे लक्षामध्ये येतं की फार 2 शब्द महत्वाचे आहेत. अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. तिथं अनपेक्षा हाच मी शब्द तुम्हाला दिलाय, तिला अनासक्त म्हणून. अनपेक्षा म्हणजे काय. अनपेक्षा, अपेक्षा म्हणजे आसक्ती, अनपेक्षा अनासक्ती. काही नकोच मुळी. महात्मा गांधीजींनी गीतेमध्ये कुठला योग शोधलाय. विनोबांनी साम्ययोग, लोकमान्यांनी कर्मयोग, गांधीजींनी अनासक्त योग शोधलाय. अनासक्त योग. अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीनो गतव्यता. काय घडल्याची चिंता नाही करायची, पण जे लक्षात येत नाही ते लक्षात घ्या. सर्वारंभ परित्यागी. परित्यागी म्हणजे टाकणारा, सर्व आरंभ म्हणजे सुरुवात. तिथून भीती वाटते, कशाची सुरुवातच करायची नाही म्हणजे काय. एकदा तर कर्मयोग सांगताय, एकदा तर लोकसंग्रह सांगताय, आणि सर्वारंभ परित्यागी म्हणताय. सगळ्या प्रकारचे आरंभ टाकलेला जो समय भक्त प्रिया, तो भक्त मला लाडकाय. याचं कारण सर्वारंभ परित्यागीच्या मागचा शब्द लक्षात घ्या. कशाचा आरंभ करायचा नाही. काम्य कर्माचा आरंभ करायचा नाही. म्हणजे कुठलंही काम सुरू करताना मला फळ काय मिळेल हे म्हणून सुरू करायचं नाही. सर्वारंभ परित्यागी याचा अर्थ काम्य कर्माचे आरंभ म्हणजे उद्योग ज्यानं सोडले तो. आपला संसारामध्ये सगळ्यात जास्त वेळ काम्य कर्मात जातात, आणि देवपूजा 5-10 मिनिटं. ही काम्य कर्म जी आहे त्याचा आरंभ आपण सोडला पाहिजे. हे स्वच्छ म्हटलंय. सर्वारंभ, त्याची गडबड होते. सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. ज्ञानदेव म्हणतात, अरे कशा प्रकारे अनासक्त असावं बरं. अनासक्त असावं सूर्यासारखं. कशा प्रकारे अनासक्त असावं बरं, तर विश्वची, म्हणजे पुढे विश्वचे माझे घर असं म्हटलंय ना. इथं अनासक्ताला किती सुंदर जोडलंय बघा ज्ञानदेवाचे शब्द.
आपणची विश्व झाला तरी भेदभाव सहजच गेला, म्हणून द्वेषू ठेला जया पुरुषा. मी जर विश्व झालो तर भांडण उरेल का? मी जर विश्व झालो तर स्पर्धा उरेल का? मी जर विश्व झालो तर मत्सर उरेल का? मग कळतं हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर. इथून ती सुरुवातच आहे. इथेही आहे विश्वामित्र शब्द, विश्वामित्र नव्हे विश्वमित्र शब्द हा तिथे नाही आहे, पण तो असा कुठून ना कुठून निश्चितपणे आपल्याला मिळत जातो. सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. आणखी त्याचं स्पष्टीकरण केले, त्यात वेगळा गुण मिळत नाही पण मागचं छान मिळतं. अरे कशानं आनंदू नकोस, कशानं दुःखी होऊ नकोस. कशानं म्हणजे काय? काम्य कर्म नाही. याचं फळ मिळालं पुरळून गेला, त्याचं मिळालं नाही दुखावून गेला. देणारा तो आहे, मुळात फळच नकोय. आणि द्यायचं असेल तर ठरवे ना तो काय द्यायचं ते. आणि खरंच सांगतो, हे जर असेल तर क्रांतिकारकांनी काय त्याग केला तो कळतो. नाही तर कधीच काही मिळण्याची शक्यता नाही आणि फासावर जायचं त्याच्यासाठी प्रयत्न. सावरकर आठवा ना, 14 वर्ष तिथं कोलू फिरवणं सोपं होतं. काय मिळणार होतं सावरकरांना? त्यांच्या हयातीमध्ये स्वातंत्र्य मिळाले, नशीब ते मृत्युंजय सावरकर होते म्हणून. लोकमान्यांना काय मिळालं? अनेक भक्तांना, अनेक क्रांतिकारकांना काय मिळालं? काही मिळण्यासाठी नाहीच कोणी. मग कसं पाहिजे? आपल्याला माहिती आहे अनेक महापुरुषांच्या उशाशी गीता असायची. अनेक ज्यांनी या भारतवर्षामध्ये मोठी संघटना उभी केली, जगातली मोठी संघटना आहे. त्या महापुरुषाच्या उशाशी दासबोध असायचा आणि गीता असायची. अशी व्यक्ती आहे. मग ध्यानामध्ये येतं यो न रुष्यती न द्वेष्टी न शोचती न कांक्षती शुभाशुभ परित्यागी भक्तिमान सचमे प्रिया. मला इथं वरचं सगळं लक्षात येतं. रुष्यती आनंद तो, द्वेष्टी द्वेष करत नाही, हे नाही महत्वाचं. तर पुढे बघा, शुभाशुभ परित्याग. गीता जीवन गीता का ती सांगते, अरे जर तू भक्त होशील, कर्मयोगी होशील, ज्ञानी भक्त होशील तर पक्का लक्षात ठेव, शकून आणि अपशकून तुझ्यासाठी नाही, शुभ आणि अशुभ तुझ्यासाठी नाही, चांगलं वाईट तुझ्यासाठी नाही. तर तुला कोणी पापी दिसतच नाही, सगळेच पुण्यवान आहे. थोडं समजून घ्या तत्वज्ञानाची उंची. शुभाशुभ परित्यागी. आणि तुम्हाला मला कळण्यासाठी सांगतो, खरंच पाप पुण्य टाकायचं नाही, पण शकून अपशकून, अमुक गेलं की चांगलं, तमुक गेलं की वाईट, असं जे पिढ्यानपिढ्या चालत आले, मागची पिढी करते ती करू दे, तर नमस्कार करूया आपण. पण आपण ते पुढे चालवूया नको, सोडून. काही गोष्टी पिढीवर बदलल्या पाहिजे आणि याला आधार संतांचा. शब्द बघा, हरीची या दासा शुभ काळ सर्व दिशा. नामदेवांसारखे संत सांगतात हरीची या दासा, हे फार महत्वाचं आहे. अरे तो हरीचा दास हो, शुभ काळ. एकदा मी हरिभक्त झालो की माझ्या जीवनात होणारा उद्यापासूनचा प्रत्येक दिवस शुभ काळच आहे. अशुभ ठरला कोणी? ग्रह ज्योतिषानं, फल ज्योतिषानं, ते शास्त्र पण ठीक आहे, नमस्कारी करा. जे कोण ठरणार आहे शुभ आणि अशुभ? खूपदा विष सुद्धा अमृताचं काम करतं ना, आजारपण मारायला. कोण शुभ आणि कोण अशुभ, कोण चांगलं आणि कोण वाईट नाहीच मुळी. मात्र हरीची या दासा शुभ काळ सर्व दिशा. अगदी एक गोष्ट सांगतो आपल्याला पट्टी गवत. त्याला कित्येक वर्षापूर्वी एकाने सांगितलं, संतांचा अभ्यास करताय ना, मग जाताना वाटेत मांजर जर आडवं गेलं तर नाही म्हटलं तरी आपण किती अगदी काय अनेक डिग्र्या मिळवतो तरी मांजर आडवं गेलं की दाखवत नाही कोणाला, पण इकडून जातो तिकडून जातो. पण अनेक वर्षापूर्वी मला सांगितलं गेलं, मी ते करतो, तुम्हाला जमतो तुम्ही करा. त्या मार्गाने जायचं, फक्त म्हणायचं संत कृपा झाली, इमारत फळ आली, ज्ञानदेवे रचला पाय. तो महिलाबाईचा अभंग अख्खा मिळत म्हणत जायचा. अरे साधं मांजर काय संतांना आडू येणार आहे? हे सांगितलं गेलंय. बघा विश्वास असलं ते का सांगतो, हरीची या दासा शुभ काळ सर्व दिशा. शुभाशुभ परित्याग. कसलं शुभ आणि कसलं अशुभ मी ठरवणार. माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार. उन्मत्तपणा नाही, विनम्रपणा आहे, पण ईशनिष्ठा भगवंतावर भक्ती आहे, त्यानं मला पाठवलं. शुभाशुभ परित्यागी. पुढे म्हटलं, समशत्रौच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिर मतिरा भक्तिमान मे प्रियो. आवश्यक त्याच्याबद्दल बोलतो. आधी बघा, समशत्रौच मित्रेच हे गीतेनं आतापर्यंत अनेकदा सांगितले. तुम्ही श्लोक सांगतो 5:20 आणि 6:8.
5:20 आणि 6:8 मध्ये हेच सांगितलंय. समशत्रौचे मित्रेच्या तथा मानापमान यो हो शीतोष्ण सुख दुःखेशु. हे सुद्धा 1-2 मिनिटं खर्च करतो. हे द्वंद्व कशी जिंकायची असतात बरं? पुढे गंमत आहे बघा. एक चढता भाग आहे तो 6व्या अध्यायामध्ये बोलताना सांगितलं का बघा, तर नव्यानं सांगतो तो पुढे. शीतोष्ण सुख दुःखेशु ही पहिली पायरी आहे. शीत आणि उष्ण हे जेव्हा शरीराला जाणवणारे आहेत ना, मान आणि अपमान सुद्धा मनाला जाणवणारे, ही पहिली पायरी आहे. त्याच्याकडे समभक्त आलं पाहिजे. हे एक वेळ जमतं, पण पुढं समलोष्टाश्म कांचना म्हणजे स्वार्थ आडवा आला की मग सोन आणि माती सारखी जमत नाही. आणि मग तुकोबा काय म्हणाले त्या नजराच्या वेळा ते कळतं, सोने आणि मृत्तिका आम्हा विष्णुदासा समान. चढती बाजूनी आहे. आणि शेवटची काय आहे? बसायला की कोणी पापी नाहीच मुळी. खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्णी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. जे पापी पण नाही पुण्यवान पण नाही. इथं फक्त शीतोष्ण सुख दुःखे सांगितलंय, पण पोटात सगळेच आहे. सम असलं पाहिजे. समशत्रौचे मित्रेच्या तथा मानापमान योहो. पुढे तेच म्हटलंय, तुल्य निंदा स्तुतीर मौनी. शब्द बघा, तो मौन पाळतो, निंदा आणि स्तुती जो समान मानतो. गोष्ट अगदी खरी आहे. चटकन आपला निंदेवर विश्वास बसतो आणि आपण त्या दृष्टीने कुठे विचलित होतो. निंदा नाही मनावर घेऊ आणि स्तुती मनावर घ्यायला नको. हार काय आणि प्रहार काय, शिव्या काय आणि ओव्या काय, अहो ते येतात आणि जातात. फार क्षणभंगूर असतात. आपण फसतो, आपण भुलतो. ते माया जाळ पण आहे. आणि मायासुरानं माया नगरी उभारली ना महाभारतात, तसं सगळं आहे. जरा पलीकडे जायचा प्रयत्न करूया, करता येतो भक्तीच्या अंगाने. तुल्य निंदा स्थिर मौनी संतुष्टो येन केनचित स्थिर मतीही. पुन्हा महत्वाचं आहे, भक्त तो स्थितप्रज्ञ असतो. दुसरा अध्याय उगीच नाही. भक्त तो 14वा अध्याय गुणातीत असतो. भक्त तो जो योगारूढ असतो. भक्त तो जो जीवनमुक्त असतो. स्थिर मती ही गोष्ट फार महत्वाची आहे. अर्जुन तिथंच अडकलाय पहिल्या अध्यायामध्ये. नाही तो प्रश्न कशाला पडायला पाहिजे होता की भीष्म द्रोण याला मारू कसं. अरे एकदा जर द्रौपदी वस्त्राणाचा प्रसंग घडून गेलाय, एकदा जर त्याने कौरवांचा पक्ष घेतलाय, तर तुझी मती बुद्धी चंचल होतेच कशी, का व्हावी? ही आसक्ती नाही, आसक्तीच आहे. आसक्तीच आहे. खूप बोललोय आपण याच्याबद्दल. तर स्थिर मती पाहिजे. आणि गीता जीवन गीतेसाठी अनिकेत हे फार महत्वाचं आहे. अनिकेत निकेत, निकेतन म्हणजे घर. अनिकेत म्हणजे ज्याला घर नाही, निर्वासित. मग ज्ञानी भक्तानं निर्वासित असायला पाहिजे. अनिकेत घर नसलं पाहिजे, मठ नसला पाहिजे, संस्था नसली पाहिजे, काही नसलंच पाहिजे. एकटा जगण्यात एकटा जगता येतं. मग अनिकेत हा शब्द का वापरलाय? तर अनिकेत शब्द यासाठी वापरलाय, गृहदाराशु असा शब्द मागे आलाय की त्या सगळ्यापासून अलिप्त हो. मग शब्द उच्चारलेला, अरे गृहामध्ये आसक्ती नको, लंपटपणा नको, विवेकी संसार हवा. 3 शब्द पुरेसे आहे. गृहात राहायचे, घरात राहायचे, पण कमलपत्र विवाम घसा. याचा अर्थ अरसिकपणे जगायचं नाही. आता घरात तोही प्रश्न येतो की सारखंच तुम्ही तत्वज्ञान बोलताय, काय संसाराबद्दल बोला की नाही चालणार. संसाराबद्दलही बोललं पाहिजे, पण संसाराबद्दलच बोललं पाहिजे असं नाही. हवत नाही म्हणून सांगतो. न्यायमूर्ती रानडे पहिल्या त्यानं कोकणातून आंबा आला, आंब्याची पेटी आली, रामाबाईने आग्रह केला. न्यायमूर्ती रानडे एक आंबा घेतला, कापला, त्यातली एक फोड खाल्ली आणि थांबले. रमाबाई म्हणाले, हे गाव पेटी आली तर आंबे खाटी. म्हणाले एक आंबा खाल्ला, चव कळली, आता पेटी जास्त काय आहे. आंब्याची चव घ्यायला हरकत नाही, आमरसही खायला हरकत नाही, पण आंबा आपण जीव टाकायचं पण काय कारण? तो जीव टाकणं हा लंपटपणा आहे. शब्द खटकेल पण खरा निस्वार्थ लंपट म्हणतोय. आसक्ती नको हे जर ध्यानामध्ये घेतलं तर शब्द ज्ञान रामदासांनी दिलाय. विवेक, सारासार विचार. खरं म्हणजे प्रत्येकाला कळतो, आपल्यालाही कळतो. घरामध्ये वावरताना आपल्यालाही कळतो, फक्त विसरतो. तो आपल्या लक्षात घेऊया म्हणून म्हटलंय विवेकीपणा हवा. हा अनिकेतचा अर्थ आहे. हे ध्यानात घेऊन इथपर्यंत 7 प्रकारचे ज्ञानी भक्ताचे गुणधर्म पुरे होतात. मग याचे उल्लेख पुन्हा करूया. अद्वेष्टा, सदा संतुष्ट, लोकसंग्रही, अनासक्त, सर्वासी सम आणि आता उच्चारलेला स्थिरमती.
स्थिरमतीला मी 7वा क्रमांक देतोय, महत्वाचा आहे. आणि 8वा नसलेला आहे विश्वमित्र आहे, ते क्रमाशी उल्लेख केला. आता भगवंत स्वतः सांगतायत, बाबा इतका वेळ तुला मी जे सांगितलं ना, भगवंत म्हणतायत उगीच फुकट नाही, आतापर्यंत जे सांगितलं ना बघा, ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तम गीतोक्तम यथा उत्तम, आतापर्यंत जे जे सांगितलं ना परिउपासते, त्यासारखी उपासना यथार्थ आचरण, परिउपासना म्हणजे काय, यथार्थ आचरण करायचा प्रयत्न कर. कशाचा? अमृततुल्य धर्माचा. अमृततुल्य धर्माचा शब्द बघा ना, धर्म कसला? भक्ती धर्म. काय आहे? ये तू धर्म्यामृतमिदं यथोक्तम पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिय. आता शब्द बदलले, यो मे भक्ता समे प्रिय होतच अतीव प्रिय, तो वल्लभा मी कांतू. काय राजियाची कांता पोरांना मागे, अतीव प्रेम. आणि खरंय कृष्णाचं जेवढं अर्जुनावर प्रेम होतं, आता कुणाशी तुलना करूया नको, पण कुणावरच नव्हतं. कृष्णाचं जेवढं अर्जुनावर प्रेम होतं, पण तो भक्तही होता, ज्ञानी भक्त होता, वीरश्रेष्ठ होता, पुरुष सिंह होता, नर व्याघ्र होता. हे तर ध्यानामध्ये आपण किंवा भारतवर्षाचा कणा होता, अर्जुन होता म्हणून भारतवर्ष होता. हे जर ध्यानामध्ये आपण घेतलं तर त्या भक्तावर किती प्रेम असेल? अतीव मे प्रिय, अतीव इतकं प्रेम आहे असं भगवान सांगतात. पण धर्म्यामृतमिदं, ते जे धर्म्य अमृत आहे, धर्म नाही आहे, धर्म्य अमृत आहे, ते जे धर्म्यामृत आहे, ते जे अमृतत्व भक्ती धर्माचं आहे, ते सगळं तू यथार्थ आचरण कर की तू विश्वमित्र होशील. आपल्याला रामबाण म्हणूया, ज्ञानेश्वर सगळ्यामध्ये नसलेलं ती ओवी लिहितात, ते विश्वची माझे. ओवी पुन्हा वाचतो आणि त्याच्या मागं पुढे सांगून शेवट करतो. ती ओवी अशी आहे बघा, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ओवी क्रमांक 213, 12व्या अध्यायातली ओवी क्रमांक 213. पण त्या 13ला जोडून लगेच 14 ज्ञानेश्वर लिहितात की हे सगळे विश्वमित्र असशील, पण काय कर? माझी भक्ती कर. आणि खरं आहे, मला असं मी तेच बोलतोय, विश्वमित्र व्हायचं असेल तर हातात भवानी तलवार कुठली? भक्ती. तर 213 नंतर 214व्या ओळीमध्ये भगवंत म्हणतात, मग याही वरी पार्था, हे सगळं आहे सत्यवशी, मग याही वरी पार्था मज भजनी आस्था. पण माझ्या भक्तीमध्ये ज्याला माझी या भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. पंढरपूरला विठ्ठलानं मस्तकी शिवपिंडी का धारण केली आहे? तर तो विष्णू आहे, शंकर त्याचा भक्त आहे, पण भक्ताला डोक्यावर घेणं ही भगवंताची रीत आहे, म्हणून विठ्ठलाच्या मस्तकी शिवपिंडी आहे. इथंच म्हटलंय, तो जर असा भक्त असेल, माथा मुकुट करी, किरीट करी, डोक्यावर घेणं, आपण म्हणतो ना शिरसावंद्य, मुकुट करी, किरीट करी, माझ्या भक्ता. म्हणून म्हटलं, याही वरी पार्था माझ्या भजनी आस्था, तर त्या ते मी माथा मुकुट करी. ओवी क्रमांक 214. पण मला इथं थांबायचंय की ज्ञानदेव म्हणतात, त्या शब्दाचा अर्थ घेऊया की ज्ञानी भक्त काय लक्षण सांगतो, 12वा अध्याय का वाचायचा हे तिथं कळेल. पाहिजे आज थोडीशी 2 मिनिटं त्याची प्रस्तावना करतो. जे पुढच्या अध्यायातून आपण बघणार आहे, बरीचदा मी बोललोय की आत्मज्ञान नसतंच, आत्मानुभव असतो. ज्ञान हे दुसऱ्याला देता येतं, अनुभव स्वतः घ्यायचा असतो. आत्मा म्हणजे काय सांगता येईल, पण माझ्याजवळ आत्मा हे मीच अनुभवलं पाहिजे, तिथं दुसरा उपयोगी नाही. याला म्हणतात प्रतीती गम्य. हा प्रतीतीचा विषय, हा प्रचितीचा विषय. तुळकर म्हणाले, दिव्यत्वाची जेत प्रचिती, तेथे कर माझे ज्योती. प्रचिती, प्रतीती. रामदास म्हणाले प्रतीती, प्रचिती, प्रबोध, प्रयत्न, हे रामदासांची त्रयी आहे. तर प्रचिती हे ज्ञानदेवानी 12वा अध्याय संपता सांगितले. आणि मी म्हणतो की आपल्या ज्ञानदेव वंद्य आहेत म्हणून शब्द बघा, अगदी या श्लोकाचं भाषांतर आहे. ज्ञानदेव भाषांतर करत नाहीत, अनुवाद करत नाहीत, भावार्थ लिहितात. पुढे शब्दाचं भाषांतर आहे. आता श्लोक काय? एक धर्म्यामृतमिदं, डोळ्यासमोर ठेवा आणि बोल वाचतो, ते हे गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य. पुन्हा शब्द बघा, धर्म नव्हे धर्म्य. अगं बोललोय, धर्मयुद्ध करायला सांगितलेलं नाही, तर ती क्रुसेड्स होती. धर्मयुद्ध करायला नाही सांगितलं, धर्म्य युद्ध करायला सांगितलं. धर्मासाठी लढणे धर्म्य असतं, चांगल्या धर्मासाठी, सद्धर्मासाठी.
मुद्दा असा ओळ बघा ते हे गोष्टी रम्य अमृतधारा धर्म्य. पण अमृताच्या धारेचं काय करायचं? मनात साठवायचे नाही. करीती प्रतीती गम्य. ज्ञानदेव किती बोट धरून सांगतात बघा. हे सगळं प्रतीती गम्य कर आई कोणी. आणि पुढे म्हटले त्याच्यासारखा भाग्यवान तूच. आपण हेच म्हणूया 12 अध्याय संपताना की आपल्या जर ज्ञानी भक्ताची लक्षणं प्रतीती गम्य करता आली, ती माझी झाली, मी तसा झालो तर अमृतधार जी आहे भगवंताने दिली ती सार्थकी लागली असं दिसेल. आणि ते तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य. ते मनामध्ये जागूया आणि 12व्या अध्यायापाशी थांबूया. धन्यवाद. पुढच्या दिवसाबद्दल सांगतो. येत्या शनिवारी, जाता येणाऱ्या शनिवारी 25 तारीख आहे. त्या 25 तारखेला आपलं प्रवचन होणार नाही. 25 तारखेला आपलं प्रवचन होणार नाही. त्याच्यानंतर 3 तारीख येते मार्च महिन्यातली, तेव्हा शनिवारी येतो. त्या शनिवारी 3 तारखेला आपलं प्रवचन होईल आणि पुढच्या अध्यायाकडे आपण जाऊ, अध्याय क्रमांक 13. पण 25 ला मात्र सुट्टी.